बोला भारत माता की। आवाज नाही बाबा, नांदेड सिटीच्या आवाजात दम नाही. जरा बघूया पुन्हा एकदा. बोला जय श्रीराम. एक लहानची विनंती, हात दोन्ही वर पाहिजेत पूर्ण सगळ्यांचे. बोला वंदे वंदे. आता आनंद झाला. एकीकडे देशामध्ये एक मोदी आहेत जे सगळ्यांना संपूर्ण वंदे मातरम गायला त्यांनी भाग पाडलेला आहे. आणि दुसरीकडे नांदेड सिटीमध्ये एक सिद्धांत मोदी आहे ज्यांनी आम्हा सगळ्यांना खूप सुंदर गाणं ऐकवलेलं आहे. सिद्धांताचं अभिनंदन. आणि पाठीमागे जे कलाकार होते पेटी तबला त्यांचं देखील अभिनंदन. मंचावर विराजमान सुधीर काळकर हे आम्ही हाफचड्डीतले मित्र आहोत. हाफचड्डीतले मित्र म्हणजे ज्या वेळेला संघाचा गणवेश हाफ पॅन्ट होती त्यावेळेला आम्ही मुंबईमध्ये म्हणजे मी त्याला म्हणतो, आता आहोजाहो म्हणायला पाहिजे, ते जोगेश्वरी पूर्वमध्ये आणि मी अंधेरी पूर्वमध्ये असं आमचं संघाचं काम एकाच वेळेला चालायचं. शर्यतही लागायची, कुठल्या नगरामध्ये शाखा जास्त, कुठल्या नगरामध्ये संख्या जास्त, त्यात आम्ही जिंकायचो ती गोष्ट वेगळी. पण बालपणची मैत्री आहे त्याच्यामुळे त्यांनी आग्रहाने मला आज या हिंदू संमेलनाला बोलवलं. आणि माझं सौभाग्य आहे की गुरुवर्य वैदेही तामणजी मंचावर आहेत, त्या आशीर्वचन करतील. आणि रसाळताई विश्व हिंदू परिषदेच्या ज्या कार्यकर्त्या आहेत त्याही खूप चांगल्या वक्त्या आहेत. मला अशी भीती वाटली की या दोन तेजस्वी महिलांचं बोलणं झाल्यावर मला ऐकण्यासाठी कोणी थांबणार नाही, म्हणून मी म्हटलं मला आधी बोलायची संधी द्या. तसं म्हणायचं तर खरं लेडीज फर्स्ट. हे लेडीज फर्स्ट जे आहे हे आम्हाला कुठल्या इंग्रजांनी शिकवण्याची गरज नाही. आम्ही हिंदू जे आहोत, आम्ही या देशामध्ये या पृथ्वी तलामध्ये जन्माला आल्यानंतर आम्ही सगळ्यात पहिली जर काही घोषणा दिली असेल तर ती लेडीज फर्स्टची होती. आणि ती अशा अर्थाने की आपल्या ऋग्वेदामध्ये किंवा एकूण वेदांमध्ये जे सांगितलेलं आहे त्याच्यात माता भूमी ही पुत्रोहम पृथिव्याम, म्हणजे भूमी आमची आई आहे आणि आम्ही पृथ्वीची मुलं आहोत. आणि आम्ही जर एकाच आईची मुलं आहोत तर आम्ही सगळे भावंड आहोत. आणि आम्ही सगळे जर भावंड आहोत तर आम्ही सगळे एक परिवार आहोत. पृथ्वीमध्ये राहणारे आम्ही सगळे एक परिवार आहोत. आणि म्हणून अयम निजहा परो वेती धारणाम लघुचेतसाम उदार चरितानाम तू वसुधैव कुटुंबकम. ए माझं आहे, हे तुझं आहे, हे टुच्च्या हृदयाचं, छोट्या हृदयाचं, कोत्या हृदयाचं, स्मॉल हार्टेडनेसचं लक्षण आहे. आणि सगळा विश्व परिवार आहे हे उदार चरित, मोठ्या हृदयाचं लक्षण आहे. आणि मग कशामुळे? कारण आई आमची एक आहे, म्हणजे माता भूमी आमची आई आहे. आणि मग आम्ही गणपती बाप्पाला सुद्धा ज्या वेळेला आरती करतो त्यावेळेला आम्ही काय म्हणतो? त्वमेव माता च पिता त्वमेव. बरोबर आहे ना? ज्याला याचा संस्कृतचा अर्थ नीट कळतो, नाहीतर मी त्याला इंग्लिशमध्ये तुम्हाला सांगतो म्हणजे कळेल. यू आर माय मदर अँड ऑल्सो माय फादर. म्हणजे मोठं कोण आहे, आई का वडील? बोला, जोरात बोला. यू आर माय मदर अँड ऑल्सो माय फादर. त्वमेव माता च ऑल्सो माय फादर. आमच्या देशामध्ये महिला आणि पुरुष समान नाहीत. महिला मोठ्या आहेत आणि पुरुषांचं महत्व त्याच्यानंतर आहे. आणि त्याच्यामुळे जो धाकटा आहे त्याचा आधी अधिकार आहे, म्हणून मी आधी बोलतोय, या मोठ्या भगिनी नंतर बोलते. या
मोठेपणाचं जे लक्षण आहे अनेक गोष्टींनी सांगता येऊ शकतं. म्हणजे आपल्या भारतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा देवींचीच पूजा करायला सुरुवात केली. ज्यावेळेला पूजा करायची असते कल्पना आली त्यावेळेला त्यांनी देवींची पूजा केली. वर्षानुवर्ष भारत देवींची पूजा करत होता आणि नंतर उशिराने देवांची पूजा चालू झाली आमच्या देशात. आमच्या देशामध्ये ज्या वेळेला आम्ही मुलांची नावं ठेवतो त्यावेळेला स्त्री आणि पुरुष या दोघांची नावं एकत्र करून महिलेचं नाव आधी पुरुषाचं नाव नंतर आणि ते एकत्र करून कॉम्बो पॅक मध्ये आम्ही मुलाचं नाव ठेवतो. म्हणजे आम्ही मुलाचं नाव सीताराम ठेवतो, राधे श्याम ठेवतो, जानकी वल्लभ ठेवतो, लक्ष्मी नारायण ठेवतो. सगळ्या ठिकाणी महिला आधी आहे पुरुष नंतर आहे. राधा आधी आहे मग श्याम आहे, लक्ष्मी आधी आहे मग नारायण आहे, जानकी आधी आहे मग वल्लभ आहे, सीता आधी आहे मग राम आहे. दुर्दैवानी सीताराम येचुरींच्या हे कधी लक्षात नाही आलं. ज्यांनी आम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केला कम्युनिस्ट आयडिओलॉजीनी की विमेन्स लिबरेशन, त्यांना हे माहिती नाही की भारतामध्ये महिला अत्यंत सुशिक्षित, अत्यंत ज्याला म्हणायचं तेजस्वी, ओजस्वी, सर्व प्रकारच्या गुणांनी युक्त आणि पुरुषापेक्षा एक पाऊल पुढे नेहमीच राहिलेली. हे खरं आहे की सावित्रीबाई फुलेंनी एक महान उपकार आमच्या भारतावर केला की मुलींची पहिली शाळा चालू केली. कारण तो काळ असा होता की ज्या काळामध्ये सगळ्या भारतामध्ये मुलींना शिकायला परवानगी नव्हती, मुलींना घरी डांबून ठेवलं जायचं, मुलींचं लवकर लग्न करून टाकलं जायचं. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत मुहूर्त होता लग्नाचा देशभरामध्ये, पण तो मुहूर्त बदलून मध्यरात्री लपून छपून लग्न करायला सुरुवात केली. विधवांना विवाह करण्याची बंदी आली, महिला सती जायला लागल्या. या सगळ्या कुरीती, कुप्रथा आमच्या देशामध्ये आल्या. पण या कुठल्याही कुरीती कुप्रथेला भारताच्या कुठल्याही धर्मग्रंथांमध्ये, वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये कुठेही मान्यता नाही, याचा कुठे उल्लेखही नाही आहे. हे सगळं नंतर आलेलं आहे. ते का आलेलं आहे ते मी तुम्हाला सांगेन. पण ऋग्वेदामध्ये ज्याप्रमाणे ऋषींनी श्लोक लिहिलेले आहेत त्याप्रमाणे ऋषिकांनी देखील श्लोक लिहिलेले आहेत. ऋग्वेदामध्ये 27 ऋषिकांनी श्लोक लिहिलेले आहेत. म्हणजे ऋग्वेदामध्ये महिलांनी लेखन केलेले आहे. जगातलं सगळ्यात पहिलं पुस्तक त्याच्यामध्ये महिलांनी लिहिलेलं आहे. कोण म्हणतं महिला शिकलेल्या नव्हत्या, कोण म्हणतं महिलांना शिकायचा अधिकार नव्हता. आणि ज्या वेळेला याज्ञवल्क ऋषी जिंकले का हरले याचा निर्णय होणार होता त्यावेळेला जज म्हणून न्याय देण्यासाठी ते बरोबर आहेत का चूक आहे, त्यांचं शास्त्र बरोबर आहे का चूक आहे याचा न्याय देण्यासाठी न्यायाधीश कोण होती? गार्गी होती. म्हणजे आमच्या देशामध्ये किती मोठ्या पदांवरती महिला बसलेल्या आहेत. सगळ्यांना कैकेयी मातेवर राग आहे. इतका राग आहे की 10,000 वर्षांमध्ये, म्हणजे कदाचित 10,000 वर्ष रामायणाला होऊन गेली, 10,000 वर्षांमध्ये भारतामध्ये कुठल्याही आई वडिलांनी आपल्या मुलीचं नाव कैकेयी नाही ठेवलेलं. पण हे एकता कपूरला माहिती नसावं. कारण तिच्या सगळ्या सिरियल्स मध्ये जी काही सून म्हणून घरात येते, इस परिवार के साथ बदला लेना यही मेरे जिंदगी का लक्ष्य है, आणि म्हणून वेडेवाकडे डोळे आणि शृंगार करून त्या सगळ्या विलन महिला दाखवणाऱ्या एकता कपूर ताईंना सांगितलं पाहिजे की हा देश कधीही कैकेयी आणि मंथरेची पूजा करत नाही. या देशात त्यांचं नाव महिलांना ठेवलं जात नाही. पण जी अंधळी असते, जी वृद्ध असते, जी आदिवासी असते, ज्याला खरं तर वनवासी म्हणायला पाहिजे पण आदिवासी म्हणतात, तुम्ही काही म्हटलं तरी व्यक्ती तोच राहतो.
आणि कुठल्याही प्रकारचं गुगल लोकेशन नसताना, ऍड्रेस देण्याची व्यवस्था नसताना, मोबाईल नसताना, कम्युनिकेशनचं कुठलंही साधन नसताना अंतरात्म्याची पुकार कि प्रभु रामचंद्र जी आएंगे मुझसे मिलने के लिए, मैं यही उनकी प्रतीक्षा करूंगी. आणि त्या किष्किंधेच्या साम्राज्यामध्ये प्रभु रामचंद्र बरोबर शबरीला शोधायला त्या पर्वतावरती जाऊन पोचतात, तिला भेटतात. आणि शबरी फक्त बोरं देत नाही तर संपूर्ण परडी भर फळं असतात, त्याच्यातली बोरं जी असतात तेवढी त्यांनी शबरीनी चाखून ठेवलेली असतात. प्रभु रामचंद्र तिच्याकडनं उष्टी बोरं खातात आणि सामाजिक समरसतेचा संदेश देतात. मनुष्य प्राण्यांमध्ये कुठेही कुठलाही भेदभाव नाही, स्पृश्यास्पृश्यता नाही, हा संदेश आम्हाला 10,000 वर्षांपूर्वी प्रभु रामचंद्रांनी दिलेला आहे. आणि त्याच्यामुळे या देशामध्ये हजारो मुलींची नावं शबरी आहे, कैकेयी नाही. पण तरी देखील कैकेयी कोण होती? का तिने रामाला वनवासाला पाठवलं? दशरथानी का निर्णय घेतला? दशरथानी 2 वर कैकेयीला दिले होते. ते वर का दिले होते? शुंभासुराशी ज्यावेळेला दशरथाचं युद्ध होत होतं, त्या युद्धामध्ये महाराजा दशरथ जखमी झाले, रथ तुटला. त्या अर्ध्या अधुऱ्या रथावर घायाळ असलेल्या आपल्या नवऱ्याला, आपल्या पतीला रथ चालवणाऱ्या पराक्रमी कैकेयीनी अत्यंत कुशलतेने त्या भयंकर रणांगणामधनं जिवंत बाहेर काढलं आणि घरी घेऊन आली. एवढा पराक्रम बघून दशरथ राजा विस्मयचकित झाले की माझी पत्नी एवढी पराक्रमी आहे. माग 2 वर देतो तुला, म्हणून ते वर दिलेत. ते वर मिळवण्यासाठी कैकेयीनी रणांगणात पराक्रम दाखवलेला आहे. याचा अर्थ 10,000 वर्षांपूर्वी आमच्या देशातल्या महिला पतीच्या खांद्याला खांदा लावून रणांगणात जात होत्या. आम्हाला अमेरिका शिकवणार महिलेचं महत्व का खमेनीचा इस्लाम आम्हाला भारतामध्ये महत्व शिकवणार महिलेचं? आपल्या सगळ्यांना समजलं पाहिजे रामायण आदर्श आहे, एक परिवार कसा असला पाहिजे. कौशल्याला ज्यावेळेला प्रभू सांगायला जातात की मला वनवासात जायला बाबांनी सांगितलेलं आहे, कौशल्या म्हणते कोणी वडिलांनी सांगितलंय ना, काही जाऊ नकोस, मी सांगते त्यांना. शी वॉज कॉन्फिडंट, तिला विश्वास होता की जर दशरथांनी आज्ञा दिलेली आहे तर शी इज एबल टू रिव्हर्ट दॅट ऑर्डर. हे कौशल्याला माहिती होतं. मग कौशल्या विचारते रामाला, तुला आज्ञा वडिलांनीच फक्त दिलेली आहे का आई आणि वडील दोघांनी दिलेली आहे? तर प्रभू रामचंद्र म्हणतात आई आणि वडील दोघांनी दिलेली. त्यावेळेला कौशल्या सांगते मग तू वनवासात जा, कारण आईनी दिलेली जी आज्ञा आहे तिला बदलण्याचा अधिकार मला देखील नाही. मी जरी आई असली तुझी, एका आईने आज्ञा दिली आहे ना, ती तुला पाळायला पाहिजे. म्हणजे पुरुषाची आज्ञा उल्लंघन करू शकते महिला, पण महिलेची आज्ञा नाही करू शकत. हे महिलांचं महत्व आम्हाला कधी कोणी सांगितलं होतं का? बरं, ज्यावेळेला प्रभू रामचंद्र जातात वनवासात, सीता म्हणते मी अर्धांगिनी आहे, मी तुमच्या बरोबर राहणार, मी नाही जाणार, घरात नाही राहणार, आणि ती घर सोडते. लक्ष्मण म्हणतो की मी आयुष्यभराचा माझा वसा आहे, माझ्या मोठ्या भावाशिवाय मी राहूच शकत नाही, भाऊ आणि बहिणी तुमच्या सेवेसाठी मी जाणार आणि मी पण येणार. खूप हट्ट धरतो. प्रभू रामचंद्र त्याला घेऊन जातात. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. हा आपण सगळे म्हणतो, उर्मिला की जय जयकार कौन करेगा. ती उर्मिला जी लक्ष्मणाची पत्नी असते, ज्याप्रमाणे सीता म्हणते की मी पण जाणार तुमच्या बरोबर, तुम्ही वनवासाला जाताय मी पण जाणार, उर्मिलेनी देखील म्हणायला पाहिजे ना लक्ष्मणाला की मी तुझी पत्नी आहे, मी पण येणार. पण उर्मिला हा त्याग का करते? कारण लक्ष्मण एका अर्थाने एका ध्येयासाठी गेलेला असतो, भाऊ आणि दादा आणि बहिणीच्या सेवेसाठी गेलेला असतो. त्याचा एक निश्चित इच्छा, त्याचं जाण्याचं एक कारण असतं. आणि त्यात जर पत्नी बरोबर आली तर लक्ष्मणाचं अर्ध लक्ष विभागेल, कारण पत्नीकडे स्वाभाविकपणे अर्ध लक्ष जाईल. आजकालच्या भाषेत सांगायचं तर फोकस पूर्ण राहणार नाही, तो फोकस हटला नाही पाहिजे. म्हणून उर्मिला म्हणते की तुम्ही जा, तुम्ही त्यांची सेवा करा, आणि तुम्ही तिघं गेल्यानंतर घरामध्ये जितके वडीलधारे आहेत त्यांची सेवा करण्यासाठी मी घरी थांबते.
आणि म्हणून 14 वर्ष एकीकडे वनवासात पती गेलेला असताना त्याचा विरह सहन करून आपलं कर्तव्य पार पाडणं, आपल्या पतीच्या कर्तव्यामध्ये आपण बाधा न बनणं, म्हणून गदिमा म्हणतात उर्मिले त्रिवार वंदन तुला. अशी ही उर्मिला असते. असा हा रामायणाचा आपला परिवार आहे. आणि मग महाभारतामध्ये आलात तर महाभारतामध्ये द्रौपदी, तिला द्यूतामध्ये पांडव हरतात आणि ज्यावेळेला हरल्यावरती द्रौपदी अपमानित होऊन त्या दरबारात उभी असते त्यावेळेला ती सगळ्यांना प्रश्न विचारते, काय मला तुम्ही जिंकले हे धर्म सुसंगत आहे काय? ती पहिला मुद्दा सांगते की हे 5 पांडव जे आहेत हे द्यूत खेळायला तयार नव्हते. आजच्या भाषेत सांगायचं तर त्यांना ट्रॅप केलं गेलं होतं, त्यांना षडयंत्र करून इथे आणण्यात आलं होतं, प्रेशर टाकून त्यांच्यावर दबाव निर्माण करून द्यूत खेळण्यात भाग पाडलं होतं, त्यांना फसवून हरवलं होतं. आणि मला तुम्ही ज्या वेळेला द्यूतावरती लावता त्यावेळेला आता तुम्ही उत्तर द्या की मला इथे द्यूतामध्ये जिंकणं, जुगारामध्ये जिंकणं हे धर्म सुसंगत आहे काय? त्यावेळेला त्या दरबारातले कोणीच उत्तर देत नाहीत. त्यातल्या त्यात पितामह भीष्म म्हणतात, अगं द्रौपदी, धर्माची व्याख्या खूप कठीण आहे ग, असं पटकन तुला नीट सांगता येणार नाही. त्यावेळेला द्रौपदी भयंकर चिडते आणि ती जी 4 वाक्य संस्कृत मध्ये बोलते ती भारताच्या पार्लमेंट मध्ये लिहून ठेवलेली आहे आणि मोदी आल्यानंतर लिहिलेली नाही आहेत राहुल गांधीजी. ती वाक्य पार्लमेंट निर्माण झाल्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीमध्ये ती 4 वाक्य लिहिलेली आहेत. ती 4 वाक्य कोणती आहेत? द्रौपदी म्हणते, ती सभा नाही ज्या सभेमध्ये वृद्ध नाही, तो वृद्ध नाही ज्याच्यामध्ये धर्म नाही, तो धर्म नाही ज्याच्यामध्ये सत्य नाही, आणि ते सत्य नाही ज्याच्यामध्ये छळ आहे, कपट आहे, पाप आहे. लोकसभेत विरोधी पक्ष करतायत ते काय आहे? ते धर्म आहे का सत्य आहे का काय आहे? जाऊ देत, त्या विषयाला सोडून देऊ. पण द्रौपदी नंतर मनामध्ये आल्यानंतर 5 पांडव आणि ज्या वेळेला योगेश्वर कृष्ण समोर उभा असतो त्यावेळेला ती म्हणते की सूड घेणार की नाही, प्रतिशोध घेणार की नाही. 5ही नवरे गप्प बसतात, उत्तर देत नाहीत. कृष्णाला विचारते तू सूड घेणार की नाही, तोही काही बोलत नाही. त्यावेळेला द्रौपदी म्हणते मी तुम्हाला सगळ्यांना नाकारते, आजपासून तुम्ही माझे पती नाहीत. कृष्णाला म्हणते आजपासून तू माझा भाऊ नाहीस. ज्या वेळेला एवढी क्रुद्ध होते द्रौपदी त्यावेळेला योगेश्वर कृष्ण म्हणतो शांत हो, शांत हो, तू पुन्हा हस्तिनापूरची महाराणी बनशील, मी तुला वचन देतो. आणि त्याच्यानंतर महाभारताचं युद्ध होतं. गौतम बुद्धाची मावशी गौतमी, अशोकाची मुलगी संघमित्रा आणि अशा कितीतरी महिला आहेत ज्या महिलांनी गौतम बुद्धाचा धर्म संपूर्ण जगामध्ये जाऊन प्रचार करण्याचं काम केलेलं आहे. संत मीराबाईंपासून अनेक संत आहेत ज्या महिला संतांनी जागोजागी जाऊन जाती प्रथेच्या विरोधामध्ये समाजामधल्या कुरीतींच्या वरती आघात करण्याचं काम केलेलं आहे. प्रत्येक राज्यामध्ये भारताच्या अशा 3-3, 4-4 श्रेष्ठ अशा महिला आहेत. ज्ञानेश्वर माऊली चिडलेले असताना दार बंद करून आतमध्ये अत्यंत नकारात्मक विचार मनामध्ये असताना मुक्ताबाई बाहेरनं ताटी उघडा ज्ञानेश्वरा म्हणून म्हणते, ती पण तेवढीच मोठी संत असते. महिलांचं महत्व आम्हाला आधीपासनं होतं. आमच्या हिंदुत्वामध्ये आम्ही आमच्या देशाला आई मानतो आणि आम्ही आमच्या देशाची आई म्हणून पूजा करतो. अमेरिकेच्या नशिबामध्ये आंटीची पूजाही नाहीये, चायनाच्या नशिबात चाचीची पूजाही नाहीये. मिडिल ईस्टच्या देशामध्ये रियासत है, जागीर है, वतन है, किसी के लिए लैंड है, प्रॉपर्टी है, जायदाद है, हमारे लिए मां है. आणि या आईसाठी आम्ही मर मिटायला तयार आहोत.
आणि आम्ही या आईसाठी सर्वस्व अर्पण करायला तयार आहोत, केलेलंही आहे. आणि असा अत्यंत पवित्र हिंदू धर्म ज्या देशामध्ये निर्माण झाला, हजारो वर्ष या देशाचं वर्णन सगळ्या जगाच्या लोकांनी केलेलं आहे की अरे या देशामध्ये तर दुधा तुपाच्या नद्या वाहत आहेत. म्हणजे ऍक्च्युअल दूध नदीत नाही वाहत आहे, समृद्धीचं लक्षण सांगतायत. जगातले लोक भारताला सोने की चिडिया म्हणायचे. याचं कारण या देशामध्ये इतकं सोनं होतं, इतकं अमाप सोनं होतं, प्रत्येक महिलेकडे घराघरामध्ये एवढं सोनं होतं. अरे मी ज्या जनजातींमध्ये मेघालयामध्ये खासी जयंतियांमध्ये काम केलेलं आहे, त्रिपुराच्या प्रभारी असताना तिकडच्या जनजातींमध्ये मी काम केलेलं आहे, त्यांचे पारंपरिक पोशाख जे आहेत ते सोन्या आणि चांदीनी संपूर्णपणे मढलेले पोशाख आहेत. ज्या पारंपरिक पोशाखामध्ये तुम्ही उतरता तो पारंपरिक पोशाख सांगतो की परंपरेपासनं या गोष्टी आमच्याकडे आहेत. मग एवढं सोनं नाणं जे होतं ते सगळं भारतातलं एकूण सोनं नाणं जे महिलांकडे होतं, जे पुरुषांच्या अंगावर दागिने असायचे आणि जे मंदिरांमध्ये धन होतं, या धनाला जर पाहिलं तर त्याच्या समोर सगळं जगाचे देश भिकारी होते, भिकारी. आणि म्हणून जे कोणी भारतात येऊन गेले ते म्हणायचे की ये तो सोने की चिडिया है. मग असं काय झालं या देशामध्ये बाहेरनं आक्रमण झाली आणि ती आक्रमण विजयी होत गेली आणि पाहता पाहता आमचा देश गुलाम झाला. पहिल्यांदा मुघलांची आक्रमणं, त्यांनी जबरदस्ती केलेली मतांतरण, धर्मांतरण कधी म्हणू नका, कारण जगात धर्म एकच आहे, तो फक्त हिंदू धर्म आहे. बाकी रिलिजन्स आहेत, मजहब आहेत. कन्सेप्ट वेगळ्या असतील तर शब्दांना इज इक्वल टू तुम्ही लिहू शकत नाही. संकल्पना वेगळी असेल तर इज इक्वल टू होत नाही. आता ही खुर्ची आहे तर खुर्चीला तुम्ही चेअर म्हणू शकता, वस्तू तीच आहे. पण धर्म ही एक संकल्पना आहे, आमच्या पूर्वजांनी पाहिलेली संकल्पना आहे. त्या संकल्पनेला आपण धर्म म्हणतो. त्याच्या विस्तारात मी जाणार नाही. इंग्रज जिकडनं आले तिथे रिलिजन नावाची एक कन्सेप्ट आहे. त्यांच्या दृष्टीने जो रिलिजन आहे त्याला त्यांनी रिलिजन शब्द दिलाय. मुसलमान जिकडनं आले त्यांनी त्याला मजहब शब्द दिलाय. त्यांच्या दृष्टीने तो मजहब आहे. आमची धर्माची दृष्टी वेगळी आहे, त्यांची मजहबची वेगळी आहे, यांची रिलिजनची वेगळी आहे. मग तुम्ही सगळे एकत्र नाही आणू शकत. धर्म म्हणजे रिलिजन नाहीये. आम्ही चूक करायला सुरुवात केली आणि सगळ्यांना एकाच लाईनीत आणून बसवून सगळे समान म्हणायचं पाप करायला सुरुवात केली. पहिल्यांदा मुघलांनी मुसलमान बनवलं आम्हा सगळ्यांना, आणि नंतर आपण आणखीन एक चूक करतो. आपण म्हणतो ब्रिटिशांचं राज्य होतं. चूक. ईस्ट इंडिया कंपनी व्यापार करण्यासाठी आली होती. चूक. आता इतके सारे गॅझेटेड डॉक्युमेंट्स उपलब्ध आहेत ज्याच्यामध्ये इंग्रजांनी अनेक ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे की आम्ही इथे ख्रिश्चॅनिटीच्या प्रचारासाठी आलेले होतो. त्याच्यामुळे न ईस्ट इंडिया कंपनी न ब्रिटिश, इट वॉज नॉट कंपनी राज, इट वॉज नॉट ब्रिटिश राज, इट वॉज ख्रिश्चियन राज. हे लक्षात ठेवलं पाहिजे. मी सगळ्या गोष्टी ज्या डॉक्युमेंट्स मध्ये त्या तुम्हाला सांगतोय त्या दुर्दैवाने तुम्हाला कधी सांगितल्या गेल्या नाहीत. आणि मग एवढे 1000 वर्ष गुलामीची झाल्यानंतर त्या गुलामीतनं बाहेर पडण्यासाठी अनेकांनी संघर्ष केले आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा संघर्ष झाला 1857 मध्ये, जो एका क्रांतिकारकाच्या चुकीमुळे त्याची लवकर सूचना इंग्रजांना लागली, ते जागे झाले आणि त्यांनी ती आटोक्यात आणली. अनेक ठिकाणी हरले होते पण आटोक्यात आणली आणि पुन्हा आपलं राज्य पूर्ण देशावरती कब्जा घेतला. त्यांच्या लक्षात आलं की आता काहीतरी करायला पाहिजे, कारण यांची जर हटली या भारतातल्या लोकांची तर मग हे आपल्याला उखडून दुसरा 1857 सारखा स्वातंत्र्य समर झालं तर आम्हाला हकलून देतील इकडनं विदिन नो मिनिट्स. आणि म्हणून त्यांनी 2 मोठी षडयंत्र आखली. पहिलं षडयंत्र म्हणजे तुमच्या भावविश्वातनं, विचार विश्वातनं भारतीयत्व काढून टाकायचं आणि तिथे इंडिया भरायचं. म्हणजे मॅकॉलेनी आपल्याला अशी एक शिक्षण पद्धती आणली
की ज्याच्यामध्ये जे जे आपल्या भारताचं आहे, जे जे हिंदूंचं आहे, ते सगळं तुच्छ आहे, ते सगळं त्याज्य आहे, आणि जे ते घेऊन येत आहेत ते कसं श्रेष्ठ आहे हे सांगायला आम्हाला लहानपणापासून सुरुवात केली, पिढ्यानुपिढ्या शिकवलं. आजही बऱ्यापैकी आपण तेच शिकतो आहोत. आणि म्हणून आपण आपल्याच सगळ्या चालीरीतींवरती ज्या अंधश्रद्धा नाहीत त्याच्याबद्दल मी बोलतोय, ज्या समाजोपयोगी आहेत, ज्याच्या मागे विज्ञान आहे, ज्याच्या मागे सायन्स आहे, त्यांच्या बाबतीत आपणच प्रश्न विचारतोय. असं काय करायचं, आईवडिलांच्या पाया पडून काय होतंय काय, भारताला माझा माता म्हणून काय होतंय, आपण या प्रश्नांमध्ये अडकून पडतो आणि ते प्रश्न टाकत जातात आपल्याला. आणि आपण आपला मेकच अर्धा इंग्रजांचा असल्यामुळे वी रेज क्वेश्चन अगेन्स्ट अवर ओन आयडिओलॉजी. हे मॅकॉलेनी पाहिलेलं एक षडयंत्र. आणि दुसरं षडयंत्र, ॲलन ह्यूम यांनी काँग्रेस नावाच्या एका मंचाची स्थापना केली की तुम्हाला स्वातंत्र्य पाहिजे तर आमच्यासाठी चर्चेला या ना, तुम्ही शस्त्र कशाला घेता हातावर. लेट अस हॅव डिबेट, लेट अस हॅव डिस्कशन्स, लेट अस हॅव प्रपोजल्स, लेट अस अंडरस्टँड, ट्राय टू अंडरस्टँड ईच अदर, लेट देअर बी सेमिनार्स, लेट देअर बी मीटिंग्स, लेट देअर बी सिटिंग्स. म्हणजे भारतीयांना उलझवून ठेवायचं आणि त्यांना स्वातंत्र्य द्यायचंच नाही. प्रेशर कुकरमध्ये कुकर फुटू नये म्हणून जो सेफ्टी व्हॉल्व असतो त्याप्रमाणे त्यांनी इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना इंग्रजांनी केली आणि त्याच्यामध्ये भले भले सगळेजण गेले. आणि त्या सगळ्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढा अत्यंत तेजस्वीपणे लढला, त्याच्याबद्दल काही शंका नाही. अशाच सगळ्या क्रांतिकारकांमध्ये एक नाव होतं डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार. डॉक्टर हेडगेवार लहानपणापासून देशभक्त होते. आणि आपण तर अनेक वेळेला म्हणतो मुलाचे पाय पाळण्यात दिसतायत, म्हणजे लहानपणापासूनच लक्षात येतं की हा काहीतरी करणार आहे. 3.5 मुहूर्त हिंदूंमध्ये आहेत, त्याच्यामधला मुहूर्त, पहिला मुहूर्त वर्ष प्रतिपदा 1889 साली डॉक्टर हेडगेवारांचा जन्म झाला. वर्ष प्रतिपदेला, गुढीपाडव्याला. लहानपणी इंग्रजांच्या राज्याला 25 वर्षे झाली. 1897 शाळांमध्ये मिठाई वाटली चालली होती आणि 8वी 9वीत असतील हा केशव शाळेत आला. रांगेत उभा राहिला, मिठाई कोणाला नाही आवडत, मिठाई हातात घेतली. विचारलं कशासाठी, ते म्हणाले विक्टोरिया राणीला भारतावर राज्य करायला 25 वर्ष झाल्याबद्दल ही मिठाई आहे. तळ पायाची आग मस्तकाला भिडली. केशवनी ती मिठाई कचऱ्याच्या डब्यात फेकून दिली आणि रागाने एकच प्रश्न विचारला, आपण गुलाम झाल्याला 25 वर्ष झालो, याचा अभिमान वाटला पाहिजे का लाज वाटली पाहिजे, असं म्हणून तडतड तडतड करून निघून गेला. विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय झाला. एक नोटीस लागली की जी नोटीस म्हणत होती की वंदे मातरम इज बॅन्ड इन इंडिया. आज मी हृदयापासनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद देतो. वंदे मातरमला 150 वर्ष झाल्याबद्दल त्यांनी भारताच्या पार्लमेंटमध्ये बिल आणून वंदे मातरम, संपूर्ण 5 कडव्यांचं वंदे मातरम सर्व सरकारी दप्तर, सरकारी ऑफिसेस आणि सर्व शाळांना अनिवार्य केलेलं आहे. आणि सगळ्या शाळांनी आणि सगळ्या सरकारांनी, राज्य सरकारांनी त्यांचा तो आदेश मानला पाहिजे. ही गोष्ट वेगळी आहे की ममता बॅनर्जी म्हणेल की नाही, आम्ही नाही आमच्या राज्यात आणणार. नॉर्थ ईस्टच्या ख्रिश्चन बहुल राज्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे, वी आर नॉट गोइंग टू सिंग वंदे मातरम. पण नरेंद्र मोदींनी ते पुन्हा आणलं, ज्याला काँग्रेसनी मुसलमानांच्या लांगुल चालनासाठी कापून टाकलं होतं. 5 कडव्यांच्या जागी 2 कडवी ठेवली होती आणि इंग्रजांनी ज्याच्यावर बंदीच आणली होती. केशवनी आपल्या सगळ्या वर्गातल्या मुलांना सांगितलं, सगळ्या तुकड्यांमध्ये जाऊन, की एज्युकेशन इन्स्पेक्टर येतोय, तो इंग्रज आहे. स्कूल व्हिजिटला प्रत्येक वर्गात शिरला की सगळ्यांनी उठून उभं राहायचं आणि गुड मॉर्निंग सर म्हणायचं असं सांगितलेलं आहे. आपण सगळ्यांनी उभं तर राहायचं आणि वंदे मातरमनी त्याचं स्वागत करायचं. सगळी मुलं केशवची एकदम फॅन होती. आणि ज्या ज्या वर्गात गेला एज्युकेशन इन्स्पेक्टर, सगळी जण उभे राहिले आणि वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. भयंकर चिडला, टणटणत बाहेर आला, मुख्याध्यापकाला झापलं, शाळेला कुलूप लावलं आणि आणखीन एक नोटीस लावली, जोपर्यंत मुलं पर्सनली येऊन माफी मागून जात नाहीत आम्ही शाळा चालू करणार नाही. सगळ्या मुलांनी माफी मागितली. फक्त 2-3 मुलं होती
केशव बरोबर, ज्यांनी शेवटपर्यंत माफी नाही मागितली, शाळेतनं काढून टाकलं, बाहेर पडले, राष्ट्रीय शाळेत जाऊन 10वी केली आणि मग मेडिकलचं शिक्षण घ्यायचं ठरवलं. मेडिकलचं शिक्षण महाराष्ट्रात देखील होतं, पण ते कलकत्त्याला गेले. कलकत्त्याला अशासाठी गेले की त्यावेळेला भारतामध्ये क्रांतिकारक मोठ्या प्रमाणावर सशस्त्र क्रांती करणारे हे एक पंजाबमध्ये होते आणि एक बंगालमध्ये होते आणि त्यांना सशस्त्र क्रांती करायची होती. आणि म्हणून बंगालमध्ये गेल्यावर लवकरच योगी अरविंदांच्या अनुशीलन समिती या क्रांतिकारी संघटनेमध्ये शिरले. त्यांना कोकेन असं एक टोपण नाव देण्यात आलं. इकडनं बॉम्ब तिकडे नेऊन पोचवायचा, इकडचं पिस्तूल तिथे नेऊन पोचवायचं, इकडची रसायनं तिथे नेऊन द्यायची, याची सूचना तिथे, अशा प्रकारची सगळी भूमिगत कामं हेडगेवारांनी केली. डॉक्टर झाले. त्यांच्या लक्षात आलं की या क्रांतिकारकांमध्ये जज्बा आहे, त्यांच्यामध्ये एक इच्छाशक्ती प्रबळ आहे, स्वातंत्र्यासाठी मरायची तयारी आहे, पण त्यांच्यामध्ये समन्वय नाही, कोऑर्डिनेशन नाही. पंजाबचा क्रांतिकारक माहिती नाही त्याला बंगालमध्ये कोण करतंय, कधी काय करणार आहे. अरे सगळे एकाच वेळेला जर तुम्ही करता तर त्याचा परिणाम मिळेल ना. म्हणून ते परत नागपूरमध्ये आले. आई वडील तर लहानपणीच गेले होते. आपल्या काकांना सांगितलं, मी डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करणार नाही, मला सगळं जीवन देशासाठी आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी लावायचंय. आणि त्यावेळेला असे जितके लोक देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढू इच्छितायचे त्यांच्यासाठी देशभराचा कॉमन प्लॅटफॉर्म होता इंडियन नॅशनल काँग्रेस. युवा काँग्रेसमध्ये डॉक्टर हेडगेवार भरती झाले. काम करायला सुरुवात केल्यावर त्यांना अनेक लूपहोल्स दिसायला लागली आणि मग त्यांनी ठरवलं की काँग्रेसमध्ये काही फार आपल्याला काम करता येईल असं वाटत नाही. पण त्यावेळेला एक खूप मोठी दुर्दैवी घटना घडली जिची थोडक्यात माहिती आपल्याला असली पाहिजे. पहिलं वर्ल्ड वॉर होणार होतं आणि पहिल्या विश्वयुद्धात इंग्रजांच्या समोर जे जे देश होते त्याच्यात तुर्कस्तान होता. तुर्कस्तानाचा खलिफा, ज्याला जगभरातले सुन्नी मुसलमान पैगंबराचा उत्तराधिकारी मानायचे, तो खलिफा अत्यंत अत्याचारी होता, दुष्ट होता, क्रूर होता, लंपट होता आणि तुर्कस्तानाच्या जनतेवर अत्याचार करायचा. म्हणून तुर्कस्तानाच्या जनतेने एका सुधारणावादी मुसलमान कमाल पाशाच्या पाठीमागे आंदोलन उभं केलं होतं की या खलिफाला पदच्युत करा. भारतामध्ये मुस्लिम लीगनी ब्रिटिशांना साकडं घातलं की जर तुम्ही तुर्कस्तानवर विजय प्राप्त केलात तर तुम्ही खलिफाला हटवायचं नाही, खलिफाच राजा राहिला पाहिजे. इंग्रजांनी सांगितलं, ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं हो. स्वातंत्र्य लढ्याच्या आधी इंग्रजांनी आणखीन एक खेळी केली होती. त्यांनी असा एक भ्रम निर्माण करून ठेवला होता नुसत्या मुसलमानांमध्येच नाही तर हिंदूंमध्ये देखील, की हे जे आम्ही भारताला जे जिंकलेलं आहे हे आम्ही मुसलमानांकडनं भारत आमच्याकडे घेतलेलं आहे. जागोजागी मुसलमानांचं राज्य होतं आणि म्हणून तुम्ही जर स्वातंत्र्य मागता ते आम्ही परत कोणाला देऊन टाकायचं, तर आम्ही मुसलमानांना परत करून जाऊ. पण नाही, आता तुम्ही बहुसंख्य आहात, एवढा मोठा आंदोलन करताय काँग्रेस, तुम्ही हिंदू आहात, मग जोपर्यंत हिंदू आणि मुसलमान तुम्ही दोघं एकत्र येणार नाही तोपर्यंत आम्ही तुमचं काही ऐकणार नाही. वास्तविक हे खोटं आहे की इंग्रजांनी भारत मुसलमानांकडनं ताब्यात घेतला. धाधांत असत्य आहे. 80% भारतावर त्यावेळेला मराठा साम्राज्य राज्य करत होतं. मराठा साम्राज्य, इतिहास काढून बघा, इतिहास काढून वाचा, मोठ्या मोठ्या इतिहास महेंद्रे वाचा, बेडेकर वाचा आणि अनेक, तुमच्या लक्षात येईल की भारतात इंग्रजांनी जे घेतलेलं आहे ते मराठ्यांकडनं घेतलेलं आहे. काही ठिकाणी नवाब बिबाब होते, पण त्याच्यामुळे एक असा नॅरेटिव्ह सेट झाला, नो स्वराज विदाउट हिंदू मुस्लिम युनिटी. म्हणजे जोपर्यंत दोघं येणार नाहीत आम्ही स्वातंत्र्य देणार नाही. त्याच्यामुळे वेटो पॉवर जी होती ती मुसलमानांच्या हातात गेली. कारण काँग्रेस अनकंडिशनल भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढत होते, मुसलमानांनी कंडिशन घालायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये त्यांनी ही कंडिशन घातली की इंग्रजांनी जे वादा केला होता त्या वादाची खिलाफी केली. तुर्कस्तान जिंकल्यावरती त्यांनी खलिफाला हटवलं आणि केमाल पाशाला बसवलं. मुस्लिम लीग चिडली आणि मुस्लिम लीग सह जगभरामध्ये खिलाफत आंदोलन चालू झालं. खिलाफत आंदोलन म्हणजे त्या खलिफाला पुन्हा गादीवर बसवा आणि कमाल पाशाला हटवा. हे करणार कोण? इंग्रज करणार, कारण राज्य त्यांचं होतं. आणि म्हणून खिलाफत चळवळ चालू झाली. काँग्रेसला
कंडिशन घातली मुस्लिम लीगनी की तुमच्या बरोबर स्वातंत्र्य लढ्याच्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये जर आम्ही आलेले तुम्हाला हवे असू तर तुम्हाला आमच्या खिलाफत आंदोलनाला पाठिंबा दिला पाहिजे, आमच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. काय संबंध, काय कारण? देशभरातल्या हिंदूंना काय देणं घेणं आणि देशभरातल्या मुसलमानांना काय देणं घेणं? तुर्कस्तानमध्ये कोण राजा आहे? अनेक काँग्रेसच्या लोकांनी सांगितलं असं नाही होऊन चालणार, पण त्यावेळेच्या काँग्रेसनी निर्णय घेतला की खिलाफत आंदोलनाला सपोर्ट करायचा. चला मुसलमाना तेवढंच आहे ना, आम्ही करतो सपोर्ट, पण या आमच्या बरोबर, आपण एकत्र स्वातंत्र्य मिळवू. भावना उदात्त होती, पण निर्णय चुकीचा होता. आणि चुकीचा म्हणजे हिमालयीन ब्लंडर होतं. म्हणजे तुम्ही कल्पना करा, आमचे पूर्वज त्यावेळेला जे स्वातंत्र्य लढ्यामध्ये रस्त्यावर उतरायचे मोर्चे घेऊन, काय झालं असेल तर पुण्यामध्ये मुस्लिम लीगच्या माध्यमातून काही मुसलमान आणि काँग्रेसच्या माध्यमातून त्यावेळेला असलेले सगळे हिंदू काँग्रेसी रस्त्यावर उतरून पुण्यामध्ये काय घोषणा देत होते? तुर्कस्तानमध्ये खलिफाला पुन्हा गादीवर बसवा, तुर्कस्तानमध्ये खलिफाला पुन्हा गादीवर बसवा. काय देणं घेणं? डॉक्टर हेडगेवारांनी काँग्रेसच्या नेतृत्वाशी बोलणं करून सांगितलं असं तुम्ही करू नका. यामुळे काय होईल? भारतातल्या मुसलमानांच्या मनामध्ये बाहेरच्या देशाची निष्ठा वाढत जाईल, बळकट होत जाईल. आता लक्षात आलं, खोमेनीला मारल्यानंतर भारतामध्ये मुस्लिम महिला रस्त्यावर का उतरतात? याची बीज कुठे आहेत? खिलाफत चळवळीला सपोर्ट केल्यामध्ये ती बीज आहे. खिलाफत चळवळ यशस्वी झाली, खलिफा पुन्हा राजा झाला नाही, मुसलमान फ्रस्ट्रेट झाले, प्रचंड राग आला. आता माझ्या प्रश्नाचं उत्तर नांदेड सिटीमध्ये समोर बसलेले सगळे हिंदू मोठ्या आवाजात देतील. तुम्हाला तुमचं एकच उत्तर निघणार आहे. जर मुस्लिम लीगला राग आला होता, तो रागच त्यांना काढायचा होता. तो राग त्यांनी कोणावर काढायला पाहिजे होता? बोला, जोरात बोला. इंग्रजांवर काढायला पाहिजे होता? नाही काढला. तो राग काढला त्यांनी हिंदूंवरती. ते हिंदू जे अकारण विनाकारण अननेसेसरीली त्यांच्या खांद्याला खांदा लावून प्रामाणिकपणे उभे राहिले, खलिफाला पुन्हा गादीवर बसवा, त्या हिंदूंवरती हल्ले केले, त्या हिंदूंची हजारांच्या संख्येने हत्या केली, लाखांच्या संख्येने त्यानं मुसलमान बनवलं आणि लाखांच्या संख्येने महिलांवर बलात्कार झाले. हात जोडून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, कधीही आपल्या बोलण्यामध्ये हिंदू मुसलमान दंगे असा शब्द वापरा. हिंदू दंगे करत नाहीत. हिंदू नंतर प्रतिक्रिया देतात जी अनिवार्य असते. मुसलमानांनी केलेल्या दंग्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंदूंच्या हत्या झाला. प्रामाणिकपणे जे अकारण त्यांना मदत करत होते त्यांना मारलं. केरळमध्ये तर एका ठिकाणी अफवा पसरली. दिस इज मोर शॉकिंग. केरळमध्ये असं कळलं की खिलाफत आंदोलन यशस्वी झालं आणि त्याच्यामुळे तिथे मुसलमानांना प्रचंड आनंद झाला. त्या प्रचंड आनंदामध्ये त्यांनी प्रचंड दंगे केले आणि तिथे देखील हिंदूंच्या हत्या, मुसलमानांमध्ये त्यांना धर्मांतरित करणं, महिलांवर बलात्कार. म्हणजे मुसलमान चिडतो तर हिंदूंना मारतो, मुसलमान खुश होतो तरी हिंदूंना मारतो. असं का? कारण देवाला जेव्हा विचारलं तुला बळी कोणाचा द्यायचा, तुला घोड्याचा बळी द्यायचा का? नको. तुला हत्तीचा बळी द्यायचा का? नको. तुला बकऱ्याचा बळी द्यायचा का? बिलकुल दे. वाघाचा तर नको रे नको. अश्वम नैव गजम नैव व्याघ्रम नैवच नैवच अजापुत्रम बलिर्दद्यात देवो दुर्बल घातकः. देव देखील बकऱ्याचा बळी मागतो, वाघाचा नाही मागत. कमजोर माणसाच्या, अशक्त माणसाच्या, कमकुवत माणसाचा देव देखील साथ देत नसतो. हिंदू समाजामधला पौरुष, पराक्रम, तेज, संघर्ष करण्याची इच्छा, स्वातंत्र्य आणि स्वचा अभिमान जो आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला होता, तो या 200 वर्षाच्या कालावधीमध्ये हिंदू विसरून गेले होते. दिल्लीश्वरोवा जगदीश्वरोवा, दिल्लीत जो कोणी आहे तोच आमचा आता राजा, या गुलामीच्या मानसिकतेत असलेले सगळ्या भारतातले लोक. महात्मा गांधी नाराज झाले ह्या दंग्यांच्या आणि धर्मांतरणाच्या बातम्या ऐकून. त्यांनी लेख लिहिलेला आहे. त्या लेखामधलं एक वाक्य तुम्हाला सांगतो. हे महात्मा गांधींचं वाक्य आहे, यंग इंडिया मधलं.
ईच हिंदू इज कॉवर्ड अँड ईच मुस्लिम इज बुली. प्रत्येक हिंदू घाबरट आहे आणि प्रत्येक मुसलमान हा गुंडा आहे. हे वाक्य महात्मा गांधींचं आहे खिलाफत नंतरच्या दंग्यांनंतर. पण तरी देखील हिंदू समाजाला शस्त्र हातात घ्या म्हणून नाही सांगितलं. हिंदू समाजाला शस्त्र हातात घ्या सांगणारा एकमात्र महापुरुष त्यावेळेला पहिला होता ते स्वातंत्र्यवीर सावरकर होते. सावरकरांनी ज्यावेळेला पाहिलं की सेनेमध्ये मुसलमान मोठ्या प्रमाणावरती भरती होत आहेत, षडयंत्र करून भरती होत आहेत, त्यांना माहिती आहे आज न उद्या इंग्रज जातील आणि ही सेना भारतात राहील, त्यावेळेला जबरदस्ती सगळा भारत घेऊ, आता फक्त पाकिस्तान मागत राहू, आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर भरती होते मुसलमानांची. हे ओळखण्याचं काम स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलं आणि त्यांनी सगळ्यात पहिलं आवाहन हिंदूंना केलं की हिंदू युवकांनो सेनेमध्ये जा, शस्त्र हातात घ्या, शस्त्र शिका आणि वेळ आल्यावरती नळी कोणत्या दिशेने दाखवायची त्या शस्त्राची ते तुम्हाला आपोआप कळेल, आम्हाला सांगायची गरज नाही पडणार. आणि आपल्याला हे माहिती असलंच पाहिजे की सावरकरांच्या आवाहनानंतर देशामध्ये लाखो हिंदू युवकांनी सेनेत प्रवेश केलेला आहे आणि सैन्याची डेमोग्राफी बदललेली आहे. हिंदूंची संख्या 10 वर्षामध्ये सैन्यामध्ये कितीतरी पटीने वाढलेली आहे सावरकरांच्या आवाहनानंतर. नेताजी सुभाषचंद्र बोसांनी सिंगापूर रेडिओवरनं सावरकरांचं कौतुक केलंय. कारण माहितीये, सिंगापूरवरती ज्यावेळेला हल्ला केला आझाद हिंद सेना आणि जपाननी दोघांनी मिळून, सिंगापूर इंग्रजांच्या ताब्यात होतं, त्यावेळेला इंग्रजांची सेना म्हणजे भारतीय सगळे ते समोर होते लढायला. एका रात्री चिठ्ठी गेली हिंदू असलेले जे सैनिक आहेत त्यांच्या कॅम्पमध्ये, लढू नका, आझाद हिंद सेना आपलीच आहे, भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांच्या वरती तुम्ही बंदूक उचलू नका. 50,000 सैनिकांनी युद्ध करणं नाकारलं. सिंगापूर युद्ध न करता जपान जिंकला. आणि त्यावेळेला या घडलेल्या घटनेचा उल्लेख ओसाहावा नावाच्या एका जपानी लेखकांनी टू ग्रेट इंडियन्स इन जपान या पुस्तकावर अमेझॉन मध्ये उपलब्ध आहे. या पुस्तकात लिहिलेलं आहे. ते पुस्तक 2 महान भारतीय जपानमध्ये म्हणजे रास बिहारी बोस आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर लिहिलेलं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलंय की ही घटना लिहून त्यांनी सांगितलं सावरकरांनी जे बघितलं ते साकार व्हायला लागलं होतं. दॅट इज सावरकर. पण हिंदू लढायला तयार नव्हते. अरे हिंदू हिंदू म्हणायला तयार नव्हते. मोतीलाल नेहरू म्हणतात कॉल मी ए डॉन्की बट डोंट कॉल मी हिंदू. पंडित जवाहरलाल नेहरू म्हणतात आय एम ब्रॉट अप इन मुस्लिम्स, गॉट एज्युकेटेड इन क्रिश्चियंस एंड आई एम एक्सीडेंटली बॉर्न इन हिंदू फैमिली. मेरी शिक्षा दीक्षा अंग्रेजों में ईसाइयों में हुई, परवरिश मुसलमानों में हुई और मैं अपघात से हिंदू के घर में जन्म लिया. स्वतःच्या हिंदू घरामध्ये जन्माला ज्याला शरम वाटते असा आमच्या देशाचा पहिला पंतप्रधान होता. हिंदू म्हणायला तयार नव्हतं. नागपूरच्या बैठकीमध्ये कोणीतरी म्हणाला कोण म्हणते हे हिंदू राष्ट्र आहे. डॉक्टर हेडगेवार बसलेले होते. ते म्हणाले मी केशव बळीराम हेडगेवार म्हणतो होय हे हिंदू राष्ट्र आहे. आणि मग रस्त्यावर उतरले. काँग्रेस सोडलेलीच होती. त्यांनी ठरवलं मला असं एक संघटन उभं करायचंय की जे सगळ्यात पहिल्यांदा अभिमानाने म्हणेल, सगळ्यात पहिल्यांदा म्हणेल की मी हिंदू आहे याचा मला अभिमान आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, हिंदू म्हणून आमच्यामध्ये जितके दोष आहेत ते सगळे दोष आम्ही काढून टाकू. कारण सगळे असा विचार करतायत इंग्रज आले म्हणून आम्ही गुलाम झालो, इंग्रज गेले तर आम्ही स्वतंत्र होऊ. हे चूक आहे. कारण मुठ्ठीभर इंग्रज येऊन सगळ्या भारताला कसे गुलाम करू शकले? त्यांचा पराक्रम नव्हता, आमचे दोष होते. आमच्यामध्ये जर दोष नसते तर आम्ही एवढ्याशा लोकांना हरवू शकलो नसतो का? आमच्या देशामध्ये आम्ही हिंदू आत्मविस्मृत झालो होतो. आम्ही स्वबोध विसरलो होतो. आम्ही कोण आहे ते विसरलो होतो. आम्ही हे विसरलो की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची संतान आहोत. रामकृष्ण शिवापासून एवढी मोठी पराक्रमाची परंपरा सगळ्या देशाच्या कानाकोपऱ्यात आहे. हिंदू म्हणून अभिमान नव्हता, उलटे जाती जातींमध्ये विभागलो. कारण जो स्वबोध नसतो तो मग स्वला आपल्या जातीचा समजायला लागला तर जातींमध्ये विभागलेले.
आणि मग तो स्वबोध नसल्यावरती फक्त परिवाराचा आणि स्वार्थाचा विचार करणारे, शत्रुबोध नव्हता त्याच्यामुळे शत्रू बरोबर बसून जेवण करायला जातीय एकता मानणारे, त्याग नाही, समर्पण नाही, संघटन नाही. त्यावेळेला डॉक्टर हेडगेवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. 27 सप्टेंबर 1925 100 वर्ष पूर्ण झाली या संघाला. हेडगेवारांनी संघाची स्थापना का केली? हिंदूंची आत्मविस्मृती जाण्यासाठी, हिंदू संघटित होण्यासाठी, त्याग आणि समर्पण करून हिंदू समाजासाठी कार्यरत करण्यासाठी. आणि कुठल्याही प्रकारचं हिंदुत्वावर आक्रमण, हिंदू समाजावर आक्रमण झालं तर संपूर्ण असे तू हिमाचल एक सारखी प्रतिक्रिया देऊन ते आक्रमण थांबवण्यासाठी, हिंदू समाजाला सज्ज करण्यासाठी सावरकरांनी सांगितलं होतं की हिंदूंचं सैनिकीकरण झालं पाहिजे आणि राजकारणाचं हिंदूकरण झालं पाहिजे. हिंदूंनी हिंदू म्हणून जाऊन आपला मतदान, आपला नेता ठरवला पाहिजे, सावरकर सांगायचे. डॉक्टर हेडगेवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापन केल्यानंतर आज 100 वर्ष झाली. आज आपल्याला सगळ्या भारतामध्ये हिंदू संघटित झालेले दिसतात. आज हिंदूंवर कुठल्याही प्रकारचा हल्ला झाला तर प्रतिक्रिया म्हणून सगळे हिंदू एकाच सारखं उत्तर देतात, एकाच सारखं त्याला प्रतिकार करतात, संवेदना एकसारखी दाखवतात. हिंदू हिंदू म्हणून अभिमानाने उभे राहिले. राम मंदिर झालेलं आपण बघितलं. आज भारताच्या पंतप्रधानपदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेच्या मुशीत तयार झालेला एक व्यक्ती पंतप्रधान म्हणून नुसता भारतातच लोकप्रिय होत नाही तर विश्वभरामध्ये विश्व नेता म्हणून लोकप्रिय होतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिलेल्या या गोष्टी आहेत 100 वर्षामध्ये. विद्यार्थी क्षेत्रामध्ये कम्युनिस्टांना आणि काँग्रेसच्या स्वार्थ आणि परिवारवादाला टक्कर देण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद निर्माण केली गुरुजींनी, दुसरे सरसंघचालक. आज भारतामध्ये 1 नंबरची विद्यार्थी संघटना आहे. कम्युनिस्ट इतके देशद्रोही की चीननी ज्यावेळेला 62 मध्ये हल्ला केला त्यावेळेला हे बोलायला लागले मुक्ती सेना आली, मुक्ती सेना आली. खुश झाले कारण चीन कम्युनिस्टांचं राज्य होतं. आणि ज्यावेळेला उशिरा अक्कल आली नेहरू आणि कृष्ण मेननना आणि ज्यावेळेला लढण्यासाठी सैनिक पाठवण्याचं ठरलं त्यावेळेला या देशद्रोही कम्युनिस्टांनी त्यांच्या ज्या रेल्वेच्या युनियन्स होत्या त्या युनियन्सनी संप पुकारला. कारण गाड्या हलणारच नाहीत, म्हणजे सैन्य चीनशी लढण्यासाठी जाणार नाही, शस्त्रास्त्र पोचणार नाही, अन्न पुरवठा पोचणार नाही. इथपर्यंत देशद्रोह करणारे कधीही ज्यांनी संविधानाला मानलं नाही, घटनेला मानलं नाही, ते मोदींवर आरोप करतात की हे घटना बदलू इच्छितात. अरे तुमचा तर घटनेवर विश्वासच नाहीये. मी त्रिपुरामध्ये प्रभारी राहिलोय 6 वर्ष, त्यातली 4 वर्ष माणिक सरकार कम्युनिस्ट पार्टीचे मुख्यमंत्री होते. 35 वर्ष कम्युनिस्टांचं सरकार होतं त्रिपुराच्या विधानसभेमध्ये. नांदेड सिटीतल्या माझ्या देशभक्त हिंदू भगिनी आणि बंधूंनो, 35 वर्षामध्ये त्रिपुराच्या विधानसभेत एकदा देखील जनगण मन म्हटलं गेलं नाही. नियम आहे, राज्यपाल येतात, जनगण मन होतं, अभिभाषण होतं, जाताना पुन्हा जनगण मन होतं. मिनिमम एवढं तर झालंच पाहिजे, तेही व्हायचं नाही. 25 वर्षांची सत्ता उलथून टाकली नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आणि बिप्लब देव पहिले मुख्यमंत्री भाजपचे झाले. मला आसुरी आनंद झाला की माणिक सरकार निवडणूक जिंकले आणि विधानसभेत आले आणि जे जनगण मन त्यांनी 35 वर्षात कधी होऊ दिलं नव्हतं ते जनगण मन म्हणायला सगळ्या कम्युनिस्ट पार्टीच्या लोकांना उभं राहावं लागलं. आणि मग तर भाजप सरकार गेली 8 वर्ष त्रिपुरामध्ये आहे. प्रत्येक सेशन मध्ये विधानसभेच्या सकाळी आणि संध्याकाळी रोज जनगण मन होतं. म्हणजे 35 वर्षांची कसर भरून काढण्याचं काम आता तिथे होतंय. हे देशद्रोही कम्युनिस्ट त्यांच्या लेबर युनियन्सच्या समोर गुरुजींनी भारतीय जनसंघाची स्थापना केली आणि दत्तोपंत ठेंगडी तिथे उभे राहिले. स्वामी विवेकानंदांचं जिथे तपोभूमी होती त्या कन्याकुमारीमध्ये भव्य रॉक मेमोरियल उभं करण्याचं आणि विवेकानंद केंद्राच्या माध्यमातून देशभरामध्ये विवेकानंदाचा संदेश पोहोचवण्याचं काम संघाच्या स्वयंसेवकांनी करायला सुरुवात केली. जनसंघामध्ये प्रचारक दिले, राजकारणामध्ये प्रचारक गेले. ते आधी जनसंघ आणि मग भारतीय जनता पार्टी.
सर्व क्षेत्रामध्ये स्वयंसेवक गेले आणि त्या सगळ्या संस्था आज देशामध्ये एक नंबरच्या आहेत. 100 वर्षामध्ये हिंदूंचा आत्मविश्वास, गेलेला आत्मविश्वास 100 वर्षात परत आलेला आहे. हिंदू संघटित झालेले आहेत, पण काम पूर्ण झालेलं नाही. कारण सगळे शत्रू चवताळलेले आहेत. कारण त्यांना असा विरोध कधीच बघायला मिळाला नव्हता. ते जे करायचंय त्याला मम म्हटलं जायचं आणि ते सगळं व्हायचं या देशात. आता ते म्हणतात ते काहीच होत नाही. ज्या ज्या गोष्टी देशाच्या द्रोहाशी संबंधित आहेत त्या गोष्टी आता या देशात होत नाहीये. मोदी ते होऊ देत नाहीये आणि त्याच्यामुळे राग आहे त्यांच्यावरती. हे कार्य सगळ्या ठिकाणी उभं राहिलं, पण ते कार्य कठीण नव्हतं. ईशान्य भारतामध्ये संघाचे प्रचारक गेले, त्यांनी बलिदान दिलेलं आहे. ते संघाचं काम करतात म्हणून दहशतवाद्यांनी हत्या केलेत. ज्या दहशतवाद्यांना नागालँड वेगळा देश बनवायचा आहे, ज्या दहशतवाद्यांना मिझोराम देश वेगळा बनवायचा आहे, ज्यांना आसाम वेगळा देश बनवायचा आहे, त्यांना भारत माता की जय म्हणणारं संघटन चालेल कसं म्हणून संघाच्या प्रचारकांना गोळ्या घालून ठार केलेलं आहे. ओम प्रकाश चतुर्वेदी उत्तर प्रदेशातनं गेलेले प्रचारक, बोडोलँड आज ज्याला म्हणतात, कोकराझारमध्ये शाखेची पिकनिक घेऊन गेले होते आणि डबा भोजन म्हणून डबा काढून हात जोडून मंत्र म्हणायला सुरुवात केली. पाठी मागणं दहशतवाद्यांनी डोक्यात गोळी घातली, कपाळातनं बाहेर पडली, रक्ताच्या थारोळ्यात ओम प्रकाशजी पडले. सगळी लहान लहान मुलं घाबरून भेदरून पळत घरी गेली. आई वडिलांना कळेना लवकर कशी आली, काही बोलत नाहीत. एक मुलगा जो 10वीत शिकत होता तो म्हणाला मी ओमप्रकाशजींना सोडून कसा जाऊ, तिथेच बसून राहिला. सगळी मुलं परत आली, माझा मुलगा का परत आला नाही म्हणून ज्यावेळेला त्या आईनी बाकी मुलांना विचारलं की मेरा बेटा कहाँ है, तर त्या एकानी घाबरत घाबरत सांगितलं वो आतंकवादी ने गोली मारी है, वो उधर ही बैठा हुआ है. ती आई घाबरली, सगळा गाव घाबरला. गाव जाऊन तिथे जाऊन पोचलं, बघितलं तर रक्ताच्या थारोळ्यामध्ये ओमप्रकाशजी पडले होते आणि तो 10वीचा मुलगा त्या आपल्या जिल्हा प्रचारकाच्या प्रेताची राखण करत रडत बसलेला होता. अशा पद्धतीने प्रचारक मारले. त्रिपुरामध्ये 4 प्रचारकांचं अपहरण NLFT केलंय. स्वातंत्र्यपूर्व काळात इस्लामची गंभीर समस्या होती, ख्रिश्चॅनिटीची होतीच, पण तेवढी अकराळ झाली नव्हती. पंडित नेहरूंनी सांगितलं ते मिशनरी जे इंग्रजांबरोबर परत चालले होते, जे इंग्रजांनी आणले होते ते इंग्रजांबरोबर परत चालले होते. त्यामुळे तुम्ही नका जाऊ, तुम्ही खूप चांगलं काम करताय. इंग्रज तुम्हाला सगळी मदत करत होते, मी जास्त मदत करतो, तुम्ही यू बी हिअर, आय एम हिअर टू सपोर्ट यू. आणि ते सगळे प्रोटेस्टंट होते, त्यांनी कॅथोलिकांना येऊ दिलेलं नव्हतं. नेहरूंना कॅथोलिक प्रोटेस्टंट सगळे सारखे. कॅथोलिक चर्च देखील आला. अहि रावण मही रावण तांडव करायला लागले आणि धडाधड धर्मांतरण या देशामध्ये वाढत गेलं. ईशान्य भारतामध्ये मी ज्या मेघालयात होतो तिथे 80% ख्रिश्चन झालेले. रस्त्यावरती वॉल रायटिंग होतं, स्टॉप ट्रीटिंग अस लाईक अन इंडियन कॉलनी, वी आर खासीज बाय ब्लड, इंडियन्स बाय ऍक्सिडेंट, इंडियन डॉग्स गेट लॉस्ट, भारतीय कुत्र्यांनो चालते व्हा. ख्रिश्चन मेजॉरिटी झाल्यावर भारताच्या विरुद्ध आंदोलन नागालँडमध्ये, मिझोराममध्ये, मेघालयामध्ये. संघाच्या प्रचारकांनी तिथे देखील काम केलंय. त्यांनी शाळेला शस्त्र बनवलं. शाळा बनवली शिकवण्यासाठी नाही, धर्मांतरण करण्यासाठी. हॉस्पिटल्स बनवली शिकवण्यासाठी, चिकित्सेसाठी नाही, धर्मांतरण करण्यासाठी. सेवा कार्य सेवा करण्यासाठी नाही, येशू ख्रिस्ताच्या माध्यमातून बायबल आपलंसं करावं आणि आपल्या देवांना आपण शैतान म्हणावं यासाठी त्यांनी हे सगळं केलं. माझ्या लक्षात आलं की त्यांच्या बरोबर त्यांच्याच शस्त्रांनी लढावं लागेल आणि म्हणून मेघालयात मध्ये शाळा काढायला सुरुवात केली. एक गाव होतं पंतेर. त्या गावामधले एक ख्रिश्चन मिशनरी माझ्याबरोबर बसमध्ये प्रवास करत होता. मी त्याला विचारलं, बाबा रे तू कधी ख्रिश्चन झालास? तो म्हणाला की मी 3 वर्षांपूर्वी झालो. म्हटलं का झालो? म्हटलं आम्ही सगळे गावातले हिंदू होतो, आमच्याकडे शाळा नव्हती, 1.5 तास पायी चालत जायचं आणि मग शाळा मिळायची, मुलं जायची नाहीत शाळेमध्ये. ख्रिश्चन मिशनरी आले, म्हणाले आम्ही शाळा देतो. आम्ही म्हटलं द्या. ते म्हणाले शाळेबरोबर चर्च असेल. आम्ही म्हटलं करा, पण तुम्हाला ख्रिश्चन व्हावं लागेल. 80% गावांनी स्वीकारलं. ठीक आहे आम्ही होतो, आम्हाला मुलांचं भलं होऊ दे. आणि म्हणून मग आम्ही ख्रिश्चन झालो. मग त्यांनी मला सांगितलं बायबल शिकवणार कोण? मग तू ये आमच्या इकडे येऊन थोडं बायबल शिक, आम्ही तुला पगार देतो, तू तिथे बायबल शिकवायला सुरुवात कर. म्हणून मी बायबल शिकलो आणि आता मी शिकवतो. अशा पद्धतीने तो पास्टर झाला होता. मी त्याला एकच प्रश्न विचारला, तुझ्या गावामध्ये जर अशी कुठली शाळा आली की ज्या शाळेमध्ये तुला कुठल्याही प्रकारचं धर्मांतरण करावं लागणार नाही,
तर तिकडचे लोक जे अजून कन्वर्ट नाही झालेले ते शाळा चालू करायला परवानगी देतील का? तो भोळा भाबडा होता, त्याला माहिती नव्हतं कोणतं संकट आणतोय गावामध्ये. तो म्हणाला हो चालेल ना, माझी काय अडचण नाही. मी म्हटलं मग ते जे राहिलेले हिंदू आहेत त्यांची माझी भेट घालून देशील? म्हटलं मी सांगतो निरोप, तू ये. आणि मी गेलो त्या गावामध्ये, हिंदूंची बैठक घेतली. ते कट्टर होते, ते म्हणाले नाही आम्हाला त्यांचा धर्म घ्यायचा नव्हता म्हणून आम्ही मुलांना शाळेत नाही घातलं. मी शाळा चालू केली. शाळेसाठी शहरामधनं डोनेशन्स आणली, त्या गावच्या लोकांनी झाडं बिडं कापून लाकडाची छान शाळा बांधली. आता शाळेत शिकवण्यासाठी शिक्षक पाहिजे. यांच्यात जोगेश्वरी नगरात असंच माझं भाषण झालं, सगळे शांतपणे ऐकतात, तुम्ही ऐकताय. आणि त्याच्यातनं एक तरुण पेटून उठला, तो म्हणाला मला मेघालयात कार्य करायचंय. मी म्हटलं चल माझ्या बरोबर. आणि त्याला त्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून ठेवलं. 1 वर्षात त्यांनी इतकं अप्रतिम काम केलं, ती शाळा इतकी चांगली चालली की पुढच्या वर्षी 250 मुलांनी तिकडचे ऍडमिशन्स कॅन्सल करून सेवा भारतीच्या आमच्या शाळेत ऍडमिशन घेतली. त्यांचे पालक आमच्याकडे आले. टाळ्या नंतर वाजवा. ते आमच्याकडे आल्यावरती ख्रिश्चन मिशनऱ्यांना कळलं की त्यांच्या शाळेतल्या ऍडमिशन कॅन्सल झाल्या आणि सेवा भारतीच्या शाळेत ऍडमिशन घेतल्यावर ते भडकले. ते सगळे आले, त्यांची बैठक केली आणि त्यांनी सांगितलं त्यांच्या शाळेत आपली मुलं का घातलीत? ती शाळा जास्त चांगली आहे. नाही ते आपले शत्रू आहेत. अहो ते शत्रू नाही आहेत, ते आपल्या देवाला देव मानत नाहीत असं ते काहीच नाही बोलले. ते फक्त म्हणाले देश हा देव असे माझं एवढंच म्हणा, बाकी देवाबद्दल काहीच बोलले नाही. नाही नाही ते सगळं खोटं आहे आणि तुम्ही जर त्या शाळेत घातलं तर आम्ही तुम्हाला आमच्या चर्चमधनं काढून टाकू आणि मग तुम्ही सगळे नरकात जाल. आता हे असे विचार करायला लागले की हा जो इथे बाबू आलेला आहे तो तर आम्हाला कधी म्हणाला नाही की बाबा तू चर्चमध्ये नको जाऊस. तो कधी म्हणाला नाही की अमुक देवाची पूजा कर. तो फक्त चांगलं शिक्षण देत होता आणि देशाबद्दल चांगलं म्हणत होता. संध्याकाळी शाखा चालायची एवढंच. आणि हे म्हणतात चर्चमधनं काढून टाकू. तर ते चिडले आणि ते त्या मिशनऱ्यांना म्हणाले ठीक आहे काढून टाका आम्हाला चर्चमधनं. चर्चमधनं काढून टाकलं तर आम्ही आमच्या जुन्या देवाकडे जायला सुरुवात करू. ते प्रकृतीची पूजा करतात, ज्याला ते शैतान म्हणून धर्मांतरण केलं. आणि मग त्यांच्यातल्या त्या एका इंटलेक्च्युअलनी असं उत्तर दिलं की तुमच्याकडे गॉड मध्ये जायचं असेल तर जीजस क्राइस्टच्या एका एजंटच्या थ्रू जावं लागतं. आमच्याकडे असं नसतं, आमचा गॉडशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट असतो, मध्ये एजंट लागत नाही. 350 लोकांनी शुद्धीकरण केलं. जबरदस्ती किंवा प्रलोभनाने स्वीकार केलेले ख्रिश्चन पंथ सोडला आणि त्यांच्या परंपरागत हिंदू धर्मात प्रवेश केला. त्या कार्यक्रमामध्ये मुकुंदराव पणशीकर जे आता स्वर्गवासी झालेत आणि पद्मभूषण दादा इदाते जे आजही उत्तम प्रकृतीमध्ये कार्य करतायत, ते प्रांत कार्यवाह होते. हे दोघं मेघालयात पंतेर गावामध्ये आले होते आणि त्यांच्या उपस्थितीत शुद्धीकरणाचा कार्यक्रम झालाय. आणि तो शिक्षक, ज्या शिक्षकांनी त्या शाळेत काम उभं केलं ज्याची चौकशी मला आता सुधीरनी केली, अरे तो अंकुश बेटकर कुठे आहे? म्हटलं अंकुश बेटकर आता मुंबईत आहे आणि संघाचं काहीतरी नक्कीच कार्यवाह वगैरे असणार. हे एक उदाहरण सांगतोय. 6,500 ख्रिश्चनांनी आपला जबरदस्ती घेतलेला धर्म सोडला आणि आपल्या स्वतःच्या परंपरागत उपासना पद्धतींमध्ये ते आले. मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं. संघ एखाद्या ठिकाणी काम चालू करतो तर काय होऊ शकतं, पण हे झाल्यानंतर ज्या तिकडच्या जनजाती हिंदू नेत्यांनी आम्हाला सगळ्या त्या रिजन मध्ये प्रवेश करून दिला होता, ओळख करून दिली होती शाळा चालू करायला, त्या रिजॉयसिंग खोंगशानची ख्रिश्चन दहशतवादी संघटनेनी नंतर 2 वर्षांनी हत्या केली. मणिपूरमध्ये विभाग कार्यवाह होते. मग भाजपचे 6 नगरसेवक निवडून आल्यामुळे चांगलं वातावरण निर्माण झाल्यामुळे मधुमंगल शर्मांना सांगितलं तुम्ही भाजपचं काम वाढवा. सकाळी मॉर्निंग वॉक करत असताना पीएलएच्या दहशतवाद्यांनी डोक्यात गोळी घातली, त्यांची हत्या केली. शुक्लेश्वर मेधी सायकलनी चालला होता, प्रांताची जबाबदारी त्याला मिळणार होती. रक्षाबंधनाच्या दिवशी बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात पत्रक वाटण्यासाठी चालला होता. त्या शुक्लेश्वर मेधीची दहशतवाद्यांनी हत्या केली. त्रिपुरामध्ये 4 प्रचारकांचं अपहरण केलं, 1.5 वर्ष ठेवलं. लालकृष्ण अडवाणी उपपंतप्रधान होते, गृहमंत्री होते देशाचे. वनवासी कल्याण आश्रमाला खबर मिळत होती की दहशतवाद्यांनी जंगलात या ठिकाणी प्रचारकांना ठेवलेलं आहे. सूचना केंद्राकडे जायची. केंद्रीय फोर्स, पॅरामिलिटरी फोर्स ऍक्शन घ्यायची, ठरवायचे. नियम आहे की एखाद्या राज्यात केंद्रीय फोर्स जर ऍक्शन घेणार असतील तर निदान 1 तास आधी तरी मुख्यमंत्र्यांना माहिती असलं पाहिजे.
कम्युनिस्ट मुख्यमंत्री माणिक सरकारना 1 तास आधी कळायचं की अमुक ठिकाणी हे संघाचे प्रचारक आहेत आणि आता पॅरामिलिटरी फोर्स त्यांना सोडवणार आहेत. पुढचा फोन माणिक सरकारच्या कार्यालयामधनं दहशतवादी संघटनेला जायचा आणि ते ताबडतोब त्या चौघांना हलवून बांगलादेशाच्या सीमेत पलीकडे घेऊन जायचे. 80% बॉर्डर ही त्रिपुराची बांगलादेशाला लागलेली आणि काहीच व्हायचं नाही. 1.5 वर्ष ठेवलं आणि चौघांची हत्या करून टाकली. त्रिपुराचा प्रभारी होतो आणि निवडणूक जवळ आली होती आणि त्याच कांचनछेडामध्ये माझी सभा होती. मी भाषणाला उभा राहिलो. 500 मीटरवर तो कल्याण आश्रम होता जिकडनं उचलून नेलं होतं 4 प्रचारकांना, तेजस्वी प्रचारकांना ज्यांची हत्या झाली होती. घर सोडून उच्च विद्या विभूषित ग्लोरियस करिअरला ठोकर मारून, देश हे करिअर समजून जंगलांमध्ये जाऊन जे खायला मिळेल ते खाऊन, वेप्रसंगी उपाशी पोटी राहून, तिकडच्या भाषा शिकून, तिकडची भूषा घालून, तिकडच्या लोकांचं हृदय जिंकून त्यांना भारताप्रती समर्पित करण्याचं काम करणाऱ्या 4 प्रचारकांची, माझ्या प्रचारकांची हत्या इथे झाली आणि जबाबदार मुख्यमंत्री माणिक सरकार आहे. मी भाषणात बोलून गेलो, माणिक सरकार, तुझ्यामुळे आमचे 4 प्रचारक इथे त्यांची हत्या झालेली आहे. जोपर्यंत तुला सत्तेवरनं उखडणार नाही मी त्रिपुरा सोडणार नाही, म्हणून त्या ठिकाणी मी भाषण दिलेलं आहे. आणि माझं सौभाग्य होतं की ज्या राज्यामध्ये एक पंचायत कधी भाजपनी जिंकली नव्हती, एक नगरसेवक कधी भाजपचा निवडून आलेला नव्हता, तिथे 3/4 बहुमताचं भारतीय जनता पार्टीचं सरकार तिथे बनलं. माणिक सरकारचं राज्य गेलं आणि दहशतवाद्यांना शिक्षा देखील झाली. नंतर पूर्वांचलामध्ये काम उभं करण्यासाठी बलिदानं दिलेत. आंध्र प्रदेश, तेलंगणामध्ये नक्षलवाद्यांनी विद्यार्थी परिषदेच्या युवकांची हत्या केल्या. तेजस्वी आंदोलन संघाच्या स्वयंसेवकांनी लढलेत. सगळ्यात मोठं काम संघाने जर काही केलं असेल तर गोळवलकर गुरुजींनी देशभरातल्या साधू संतांना एकमेकांचे भेदाभेद दूर करून, एकमेकांच्या मनाच्या मोठ्या छोट्या भावना दूर करून एका मंचावर आणून सगळ्यांकडनं एक घोषणा दिलवली. उडुपीच्या धर्मसंसदेमध्ये विश्व हिंदू परिषदेची स्थापना करून तिच्या उडुपीच्या धर्मसंसदेमध्ये घोषणा, सगळे शंकराचार्य, महामंडलाचार्य, सगळे गुरु एकत्र आले देशभराचे. आमचे वारकरी संतही गेले होते आणि एक घोषणा दिली, मम दीक्षा हिंदू रक्षा, मम मंत्र समानता, न हिंदू पतितो भवेत, हिंदवहा सोदरहा सर्वे. कुठलाही हिंदू दलित नाही, कुठलाही हिंदू अस्पृश्य नाही, कुठलाही हिंदू पतित नाही. सगळे एकाच आईची मुलं आहोत, एकाच आईच्या उदरातनं बाहेर पडलेले आपण भावंड आहोत. आणि माझी दीक्षा आयुष्याची काही आहे तर हिंदूंची रक्षा आहे आणि माझा मंत्र जर काही असेल तर तो समानता आहे, ज्याला आज आपण समरसता म्हणतो. सगळ्यात मोठं कार्य आहे. आणि त्या विश्व हिंदू परिषदेला ज्या वेळेला सांगण्यात आलं की राम जन्मभूमीच्या आंदोलनामध्ये उतरायचंय, श्रद्धेय भारतरत्न अशोकजी सिंगलांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशामध्ये एक तेजस्वी आंदोलन लढलं गेलं, ज्याच्यामध्ये मी देखील कारसेवेमध्ये 125 लोकांचा जथ्था घेऊन गेलो आणि मुलायम सिंग यादवनी आम्हाला उचलून जेलमध्ये, म्हणजे अनाज मंडी 4 टॉयलेट्स होती, तिथे 1,500 लोकांना 18 दिवस तुरुंगात ठेवलं होतं. आमची घोषणा होती, राम लला हम आएंगे, मंदिर वही बनाएंगे. बलिदान दिलं. 250 कारसेवकांना गोळ्या घातल्या आहेत मुलायम सिंग यादव, केवळ मुसलमान मतांच्या लांगुल चालनासाठी. मृत शरीरांना वाळूची पोती बांधून फेकून दिलं शरयू नदीमध्ये. शरयू नदी लाल झाली होती. मला आठवतंय लोकसत्ताचे संपादक माधव गडकरी होते, जे समाजवादी होते, पण लोकसत्ताचा अग्रलेख त्यांनी लिहिलाय जेव्हा शरयू लाल होते. आणि त्या अग्रलेखाचं शेवटचं वाक्य आहे, जर राम मंदिरासाठी एवढं समर्पण करायला हिंदू तयार असतील, बलिदान द्यायला तयार असतील, तर राम जन्मभूमी हिंदूंना मिळाली पाहिजे. लेख कोणी लिहिला? समाजवादी, 1 नंबरचे पुरोगामी, संघ विरोधी. सकाळी चहाचा कप थंड जर असला तर बहुतेक संघाचं षडयंत्र असावं असं म्हणणाऱ्यांपैकी. आजचाही लोकसत्ता तसलाच आहे. आणि मग अशा वेळेला सगळ्या हिंदूंची मोड बांधून, अरे उत्तर प्रदेश त्याच्यात इतका जातवाद आहे, इतका कास्टिझम आहे. त्या उत्तर प्रदेशामध्ये कारसेवकांना जेलमधनं पकडले, जेल्स भरले, मग कुठेतरी उचललं, 50 किलोमीटर दूर सोडून आले. तिकडनं पायी चालत जायला लागायचे कारसेवक.
पायातल्या वाहना फाटायच्या, पाय सुजायचे, शरीरावरचे कपडे फाटायचे, भूक लागलेली असायची, रात्री एखाद्या गावात पोचायचे, उत्तर प्रदेशाच्या गावात खबर लागायची कारसेवक आलेत, राम मंदिरासाठी आलेत, सगळं गाव जागं व्हायचं, पलंग टाकले जायचे, मच्छरदाण्या लावल्या जायचा, आंघोळीसाठी पाणी गरम व्हायचं, सगळे आपल्या घरातनं धान्य आणि शेतातनं भाजी आणायचे, सगळे पटापट भाजी बनवायला सुरुवात करायचे, कारसेवकांना खायला घालायचे, त्यांना आंघोळ घालायची. इतकंच नाही तर रात्री झोपताना कारसेवकांच्या पायाला सरसोचं तेल लावून मालिश करायचं. अरे मालिश करायचे, माहित नाही कारसेवक दलित आहे का महार आहे का मांग आहे का माळी आहे का साळी आहे का कोळी आहे का मराठा आहे का बामण आहे, काय माहित नाही. तो रामाचा सेवक आहे, रामासाठी आलाय, तो हिंदू आहे. कुठल्याही प्रकारची जाती व्यवस्था न पाळता राम जन्मभूमीचं तेजस्वी आंदोलन झालंय आणि आमच्या आजच्या जेनझी जनरेशनला माहितीच नाही ते काय आहे. कारण आम्ही कोणी सांगण्याचा प्रयत्न केला नाही त्यांना, त्यांची चूक नाहीये. आजही ते म्हणतात की हा मग तिथे मंदिर कशाला पाहिजे होतं, तिथे मग हॉस्पिटल का नाही केलं. बाबरांनी रामाचं मंदिर तोडून तिथेच मशीद का बांधली असं विचारता नाही येत तुम्हाला. मशीद तर तो बाजूलाही बांधू शकत होता. मथुरेचं मंदिर तोडून तिथे का मशीद बांधली, काशी विश्वनाथ तोडून औरंगजेबानी का मशीद बांधली, बाजूला नव्हते बांधू शकत. त्यांना तुम्हाला अपमानित करायचं होतं, त्यांना तुम्हाला दाखवायचं होतं हे बघा हे रामकृष्ण शिव तुमचे देव आहेत, तुमची रक्षा नाही करू शकत आहेत, या देव्या तुमच्या रक्षा नाही करू शकत आहेत, आता आमचाच देव सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून तुम्हाला अपमानित करण्यासाठी तिथेच मशिदी बांधल्या. आणि म्हणून मंदिर वही बनेगा, न एक इंच इधर न एक इंच उधर. मामला सुप्रीम कोर्टात गेला, ढाचा पडला, मेकशिफ्ट टेम्पल निर्माण झालं. सुप्रीम कोर्टाला काँग्रेसने इथपर्यंत सांगितलं की राम झालेलाच नाहीये, राम ही कल्पना आहे आणि त्याच्यामुळे मंदिर जन्मभूमी असण्याचंच काही कारण नाही. माझं एवढंच म्हणणं आहे, आमचं मुसलमानांची काही भांडण नाही, वैर नाहीये. आमच्या देशामध्ये जे मुसलमान आहेत, कोट्यवधी मुसलमान आहेत, ते बाबराच्या औलादी नाही आहेत. ते मराठी मुसलमान, तमिळ मुसलमान, तेलुगू मुसलमान, कन्नड मुसलमान, त्यांच्यामध्ये तुमचं आमचंच रक्त आहे. इंडोनेशियामध्ये अशाच पद्धतीने मोठ्या प्रमाणावरती लोकांना मुसलमान करण्यात आला. आधी ते सगळे हिंदू होते, ते जरी मुसलमान झाला असला तो सगळा देश मुसलमान झालाय. पण नांदेड सिटीतल्या हिंदू संमेलनात आलेल्या हिंदू बंधू भगिनींनो हे समजा की आजही इंडोनेशियाच्या करन्सी नोटवरती गणपती बाप्पाचं चित्र आहे. आजही रामनवमी, कृष्ण जन्माष्टमी आणि होळी राष्ट्रीय सण आहेत. इंडोनेशियातले मुसलमान एकमेकांना होळीच्या रंगाने रंगतात. त्यांचा इस्लाम खतरे में नाही पडत, तो हराम नाही. रामनवमी मध्ये नाचतात, रामलीला करतात, गायत्री मंत्रांनी शाळेची सुरुवात करतात. मुसलमान आहेत सगळे. सय्यद शहाबुद्दीन त्यावेळेला विरोध करत होते राम मंदिराला. तिथे ज्या वेळेला त्यांना इंडोनेशियाचा परराष्ट्र मंत्री भेटला, तो म्हणाला की काय आहे राम जन्मभूमी आंदोलन, नाही ते राम मंदिर भारतात तिथे अयोध्येत आहे म्हणून ते मशीद हटवायचं म्हणतायत. ते म्हणतात सांगा ना, ते राम मंदिर तिथे असूच शकत नाही. इंडोनेशियाचा परराष्ट्र मंत्री म्हणाला. हा म्हणाला कसं काय, रामाचा जन्म तर इंडोनेशियात झाला, अयोध्या तर इंडोनेशियामध्ये. म्हणजे इथपर्यंत रामाची भक्ती. मुसलमान देश. एअरलाइन्सचं नाव आजही गरुडा इंडोनेशियन एअरवेज आहे. विष्णूचं वाहन गरुड, मुस्लिम देश आहे. त्यांना ज्या वेळेला विचारलं असं का, तर त्यांनी उत्तर दिलं, कोणे एकेकाळी आम्ही आमचा उपासना पद्धत बदलली, आम्ही आमचे पूर्वज नाही बदलले. राम कृष्ण आमचे पूर्वज होते आणि आम्ही त्यांनाच पूर्वज मानू. आम्ही पूजा करण्यासाठी भले जाऊ मशिदीमध्ये, पण हे आमचे पूर्व पुरुष आहेत, श्रेष्ठ पुरुष आहेत. ही आमची संस्कृती आहे. ही अक्कल भारतातल्या मुसलमानांना का नाही, याचं कारण त्यांना तसं सांगण्याचा प्रयत्न झाला नाही. त्यांना तुम्ही बाबरी मशिदासाठी लढा आणि मग वोट आम्हाला द्या. मतांचं राजकारण, लांगुल चालनाचं राजकारण हे महाग पडत गेलं आम्हाला. पण त्याच्यासमोर हिंदू संघटित होऊन उभे राहिले. आज जागोजागी अशा प्रकारचं जर कोणी उदंडता करायला लागला तर बुलडोझर न्याय चालू झालेला आहे. आणि सगळ्या देशामध्ये डॉक्टर हिमंत विश्व शर्मा, योगी आदित्यनाथ आणि आमच्या महाराष्ट्रात देवाभाऊ
आपण सगळ्यांनी अभिनंदन करूया देवेंद्र फडणवीस यांचं की त्यांनी विधानसभेमध्ये धर्मांतरण विरोधी कायदा आणलेला आहे. आपण सगळ्यांनी अभिनंदन करूया सुप्रीम कोर्टाचं, ज्यांनी शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब व्यक्ती जर ख्रिश्चन होतात तर त्यांचं शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचं स्टेटस निघून जातं, म्हणजे रिझर्वेशनच्या कुठल्याही सवलती त्यांना मिळणार नाहीत. व्हायचे तर व्हा, पण मग रिझर्वेशन मागायला येऊ नका. आणि असं म्हणून धर्मांतरणाला प्रचंड लगाम टाकण्याचं काम सुप्रीम कोर्टाने केलेलं आहे. हे सगळे वाहते वारे, बदलते वारे, आणि एक तेजस्वी पंतप्रधान ज्याच्यामध्ये हिंदुत्व आहे. हिंदुत्व आहे म्हणजे तो कोणाच्या विरोधात नाहीये. तुम्हाला माहिती आहे सगळ्या जगामध्ये सगळ्यात मोठं लोकसंख्येचं ट्रान्सफर कधी झालंय? कोविड मध्ये. 1,97,00,000 जवळजवळ 2 कोटी भारतीय नांदेड सिटी मधल्या प्रत्येक घरातला कोणी ना कोणीतरी नातेवाईक, मित्र, सखा, सवंगडी हा कोविडच्या वेळेला विदेशात होता, तो भारतात आणला गेला. कारण ते देश त्या लोकसंख्येला ओन करायला तयार नव्हते. मोदींनी 2.25 लाख फ्लाईट चालवल्यात आणि सगळ्या भारतवासियांना उचलून भारतात आणलंय, जे जगातल्या लोकांनी नाही आणलं. अरे काही देशांनी म्हटलं मोदीजींना, अहो तुमची विमानं वर येत आहेत जात आहेत, थोडस मध्ये लँड झाला तर आमचा देश येतो, आमची 25 माणसं तिथे अडकलेत, त्यांना तुम्ही सोडाल का? मोदींनी त्यांनाही आणलं आणि त्यांच्या देशातली माणसंही रस्त्यात सोडून आपली विमानं आलेली आहेत. हे वसुदैव कुटुंबकम आहे. त्या पापा न्यू गुएना देशाचा तो पंतप्रधान पाया पडतानाचा फोटो तुमच्या समोर आला असेल. तुम्हाला असं वाटलं असेल काय तर फेसबुक इव्हेंट करतोय की काय? जगामध्ये सगळ्यांनी वॅक्सिन विकलंय बरं का कोविडचं. कुठल्याही देशाने फुकट दिलेलं नाहीये, फक्त भारताने फुकट दिले. इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला 2 डोस 3 डोस मिळालेले आहेत, एकही रुपया द्यावा लागलेला नाहीये. फक्त भारताने फुकट वॅक्सिन दिलंय, स्वदेशी वॅक्सिन दिलंय. आतापर्यंत भारत विदेशांवर अवलंबून राहायचा आणि सगळ्यात लवकर आलेलं वॅक्सिन काँग्रेसच्या काळामध्ये किती वर्षांनी आलं होतं माहितीये? 20 वर्षांनी. आणि सगळ्यात उशिरा आलेलं वॅक्सिन 35 वर्षांनी. कोविडच्या वेळेला असं झालं असतं, मोदी म्हणाले नसते स्वदेशी वॅक्सिन करू, शास्त्रज्ञांना एनकरेज केलं नसतं, फंड्स दिले नसते, स्वदेशी वॅक्सिन बंद नसतं, 1.5 कोटी लोक आणखीन गेले असते कोविडमध्ये. भारताला काढलंय कोविडमधनं बाहेर. आणि मग ज्या वेळेला वॅक्सिन दिलं त्यावेळेला 100 असे गरीब देश भारताकडे साकडं घालून म्हणाले, मोदीजी आम्हाला वाचवा, आमच्याकडे पैसे नाहीत वॅक्सिन विकत घ्यायला, आमचा देश मरतोय, आम्हाला वॅक्सिन द्या. मोदीजींनी 100 देशांना वॅक्सिन मैत्रीच्या अंतर्गत फुकट वॅक्सिन दिली. त्या देशांमध्ये तो पापा न्यू गिनिया होता. अशा 100 देशांचे राष्ट्राध्यक्ष विश्वमंचावर येऊन म्हणतात, वी आर अलाइव्ह हिअर बिकॉज इंडियाज वॅक्सिन इज देअर इन अवर बॉडी. भारताने जीव वाचवलेले आहेत. युक्रेन रशिया युद्धामध्ये 20,000 छात्र भारताचे अडकले होते, बाकी देशांचे अडकले होते. कुठल्याही राष्ट्राध्यक्षांनी केअर नाही केली, आणण्याचा प्रयत्न नाही केला. मोदींनी युक्रेनला सांगितलं, रशियाला सांगितलं 4 तास युद्ध बंद ठेवायचं. आमची मुलं येतील, सगळ्या गाड्यांवर तिरंगा लावलेला असेल, तिरंगा लावलेल्या गाडीवर कुठलंही आक्रमण होणार नाही. आणि कुठलंही विमान त्यावेळेला युक्रेन आणि रशियाच्या अवकाशात उडत नव्हतं. एअर इंडियाचं विमान येईल आमच्या मुलांना घ्यायला. त्या असमंतामध्ये फक्त एअर इंडियाचं उडान येत होतं, जात होतं. सकाळच्या 4 तासांमध्ये भारताची मुलं बस आणि गाड्यांमध्ये बसत होती, तिरंगा लावत होती आणि युक्रेनच्या विमानतळावर जाऊन सुरक्षित भारतात येत होती. 20,000 मुलं सही सलामत भारतामध्ये आणले. त्याच्यामध्ये पाकिस्तानची पण मुलं होती. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी ओन नाही केलं. ही मुलं पाकिस्तानामध्ये असताना भारताचा झेंडा जाळायची, त्याला पायाखाली लाथेनी तुडवायची, भारत मुर्दाबाद म्हणायची. जे एकेकाळी पायाखाली तिरंगा जाळून लाथांनी तुडवायचे, त्यांच्या लक्षात आलं की आता जर आपल्याला प्राण वाचवायचे असेल तर हा चांद तारा वाचवणार नाहीये, तिरंगा वाचवणार आहे. म्हणून पाकिस्तानची मुलं बसमध्ये बसून आपल्या डोक्यावर भारताचा झेंडा लावून सुरक्षित एअरपोर्टकडे जायला लागली. शेवटी मदतीला त्यांच्या तिरंगा धावून आला. आम्ही कधी म्हटलं नाही तो तिरंगा काढून टाका, तुमच्यातही प्राण आहे, जा तुम्ही.
खोमेनी मारतो लहान मुलांना गोळ्यांनी त्याच्या देशामध्ये. पाकिस्तानामध्ये शाळेमध्ये लहान मुलांना मारलेले त्यांच्या अंतर्गत विवादामध्ये. जगामध्ये सगळ्यात सुरक्षित मुसलमान कुठे तर तो भारतामध्ये. याचं कारण भारत हा हिंदू बहुसंख्याक देश आहे. याचं कारण भारत हे हिंदू राष्ट्र आहे म्हणून ते सगळे सुरक्षित आहे. आणि आम्हाला अडचण नव्हती. आम्ही दिलीप कुमारला डोक्यावर घेतलं, आम्ही मीना कुमारीला डोक्यावर घेतलं, आम्ही मधुबालाला डोक्यावर घेतलं, आम्ही अजितला डोक्यावर घेतलं, आम्ही जगदीपला डोक्यावर घेतलं, आम्ही जयंतला डोक्यावर घेतलं. हे सगळे मुसलमान होते. भारत स्वतंत्र झाल्यावर त्यांनी स्वतःचं नाव हिंदू केलं आणि फिल्मांमध्ये काम करायला सुरुवात केली. दिलीप कुमार म्हणून आला, युसुफ खान पठाण म्हणून नाही आला. त्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने फोन नव्हता केलेला की तू तुझं नाव बदल. त्यांनी स्वतः निर्णय घेतला, दिलीप कुमार झाला. आम्ही त्याला हमने उसको दिल दे दिया, लेकिन उसने बाद में करोड़ों रुपए पाकिस्तान में हॉस्पिटल बनाने के लिए दे दिए. हमने उनको नहीं पहचाना. मन तडपत हरिदर्शन को आज सारखं सुंदर भजन बैजू बावरामध्ये येतं. लिहिणारा शकील बदायुनी असतो, गाणारा मोहम्मद रफी असतो, म्युझिक देणारा नौशाद अली असतो. 3 मुसलमान एकत्र येऊन हरीचं सुंदर भजन बनवतात. ते हराम नाही होत, ते काफिर नाही आहेत, त्यांचा इस्लाम खतरे में नाही. आम्ही त्यांना डोक्यावर घेऊन नाचलो. त्यांनी आयुष्यभर संगीताची सेवा केली. इस्लामला संगीतच मान्य नाहीये. भारतातला सर्वोत्कृष्ट शहनाई वादक मुसलमान, तबला वाजवणारा मुसलमान, संतूर वाजवणारा मुसलमान, शास्त्रीय संगीत गाणारा मुसलमान, हे सगळे इस्लामला मान्य नाही. ते काफिर नाहीत सगळे. म्हणजे फक्त हिंदूंना टार्गेट करण्यासाठी मोठं षडयंत्र रचलं गेलं या देशामध्ये. आणि ते षडयंत्र आज अकराळ विक्राळ स्वरूप घेऊन संघाची 100 वर्ष झालेली आहेत. आणि आपण संघाच्या हिंदू संमेलनामध्ये आलेले आहोत. 2-4 आवाहनं सांगून माझा विषय मी संपवतो. करणीय कामं आमच्या ताई तुम्हाला सांगणार आहेत, जी पंचपरिवर्तन आपल्याला करायचे. त्यातलं कदाचित एक होऊन जाईल, पण मी ते सांगतो. हिंदूंनो, बेटी बचाओ बेटी पढाओ. बेटी बचाओ बेटी पढाओ म्हणजे पंतप्रधानांनी सांगितलेली घोषणा मी सांगत नाहीये, ती तर करायचीच. पण बेटी बचाव म्हणजे आपल्या घरामधल्या चिमुरडीला आत्तापासून सांगायला सुरुवात करा, जिहादींपासून दूर राहा. विधर्मींशी मैत्री करण्याचं काही कारण नाही आणि मैत्रीचं प्रेमात रूपांतरण करण्याचं तर काही कारणच नाही. तुम्ही प्रेम म्हणून प्रेम करता, तो जिहाद म्हणून प्रेमाचं ढोंग करतो. अरे अशा कोट्यवधी रुपये येत आहेत, बोल्या लावलेल्या आहेत. मुसलमान तरुणांना सांगितलेलं आहे, ब्राह्मणाची ठाकुराची मुलगी पटवली तर 15 लाख रुपये, ओबीसीची मुलगी पटवली तर 10 लाख रुपये, दलिताची आदिवासीची मुलगी पटवली तर 5 लाख रुपये. मुसलमान तरुणांना पैसे दिले जात आहेत. फ्री मध्ये बाईक, फ्री मध्ये पॉकेट मनी, मोठी मोठी अत्तर टाका शरीरावर, हिंडा सगळीकडे, मुलींना पटवा, त्यांना हॉटेलमध्ये, उंच्या हॉटेलमध्ये खायला घेऊन जा, सापळामध्ये अडकवा आणि नंतर लग्न करा. लग्न झाल्यानंतर त्या मुलीच्या लक्षात येतं मी खूप मोठ्या संकटामध्ये सापडले. त्याच्या आधी आई वडील म्हणतात अगं नको करूस. ती म्हणते नाही, माझा अब्दुल तसा नाही. आपल्याला हे माहिती असलं पाहिजे की सगळे अब्दुल तसेच आहेत. एखाद दुसरा चांगला असेल तो राहिला प्रेमाशिवाय तर काहीही बिघडत नाही. आमच्या सगळ्या मुली वाचल्या पाहिजे, आमच्या मुली वाचल्या पाहिजे. इस्लामने मुलींना टार्गेट केलेले लक्षात ठेवा जगभरामध्ये. कारण प्रजोत्पादन मुली करतात, त्यांना संख्या वाढवायची. देशभरामध्ये प्रचंड लोकसंख्या वाढत चाललेली. ती फक्त बांगलादेशी आणि रोहिंग्यांमुळे नाहीये. हम 5 हमारे 25 की रफ्तार के कारण है. आणि आमच्याकडे मुली लग्न करायला तयार नाही, मुली मूल करायला तयार नाहीत. आणि त्याच्यामुळे लहानपणापासून आपल्या मुलीला सांगा बेटी पढाओ. काय पढाओ? तर मुली एक गोष्ट लक्षात ठेव, तू करिअर कर, तू पंतप्रधान बन, तू लोकसभेची सभापती बन, तू मुख्यमंत्री बन, तू उद्योजिका बन, तू IAS ऑफिसर बन, तू कलाकार बन, तू नृत्यांगना बन, तू गायिका बन, तू खेळाडू बन, जगात जाऊन सगळीकडनं मेडल्स घेऊन ये. प्रत्येक क्षेत्रामध्ये तू पुढे जा, सर्व करिअर कर. पण मुली, सगळ्यात पहिलं तुझं करिअर म्हणजे आई बनणं हे तू लक्षात ठेव. जगामध्ये जितक्या महिला मोठ्या झालेल्या आहेत सगळ्या आया आहेत, लक्षात ठेवा. MC मेरी कॉम,
दुसरं वर्ल्ड टायटल, 5वं वर्ल्ड टायटल ज्याला जिंकून आली, जगामध्ये 1 नंबरची बॉक्सर म्हणून ज्या दिवशी भारतात आली, त्यावेळेला ती 3 मुलांची आई होती. कोण म्हणतं की तुम्ही मुलं तुम्हाला होतात म्हणजे तुमचं करिअर संपतं? आणि मूल एक, ताई माई अक्का, विचार करा पक्का, कमळावर मारा शिक्का. आमच्या घोषणाच गायब झाल्या आता. कारण ताई नाही, माई नाही, अक्का नाही. एक मूल असल्यावर ताई माई अक्का कुठून येणार? एकच मुलगा झाला तर दादा नाही, अण्णा नाही, अप्पा नाही, भाई नाही, एकुलता एक. आणि मग त्याला अगदी जरा जरी बाबांनी काही रागवलं, ए बाबा सॉरी म्हण, सॉरी म्हण, तो बाबा सॉरी म्हणतो. मुलगा मोठा होऊन डिप्रेशन मध्ये जाणार नाही तर काय होणार? तुम्ही मला सांगा, लहानपणी तुमच्या आई वडिलांनी मारलं की नाही? सांगा तुम्ही, मारलं की नाही? काय बिघडलं तुमचं? तुम्ही डिप्रेशन मध्ये गेलात? काय सायकॅट्रिस्ट सांगतात, नाही नाही असं करू नका. म्हणजे शाळेमध्ये टीचर जरा जरी ओरडलं आणि ते मूल घरी येऊन सांगता, आई मला ती टीचर रागवली, तर ते पालक भांडायला येतात, आमच्या मुलाला तुम्ही रागवलात का म्हणून. अरे रागवायचं नाही. लाळेत पंचवर्षांनी, ताडेत दशवर्षांनी, प्राप्तेषु षोडशे वर्षे पुत्रम मित्रम वदाचरेत. 5 वर्ष लाड करा, 10 वर्ष ठोकून करा व्यवस्थित, आणि 15 वर्षाचा झाल्यानंतर त्याला मित्रासारखं वागवा. आम्हाला वागवलं, आम्हाला मारलं, आमचं काही बिघडलं नाही. चुकीच्या कल्पनांमध्ये आपण आपल्या सगळ्या युवा पिढीला, आज जर ड्रग्सच्या आहारी मुलं जातात त्याची कारणं हे आहेत. लहानपणापासून भावंडांमध्ये भांडणं झाली पाहिजेत, असूया असली पाहिजे, हेवे दावे झाले पाहिजेत, कॉम्पिटिशन झाली पाहिजे, प्रेम झालं पाहिजे, खेळ झाले पाहिजेत. या सगळ्या इमोशन्सनी तो मुलगा स्ट्रॉंग बनत जातो. तुम्ही स्ट्रॉंग झालेले आहात लहानपणापासून. छोट्या मोठ्या गोष्टींचा फरक नाही पडत तुम्हाला. ज्याला भाऊ नाही, बहीण नाही, रक्षाबंधन कोणाशी करणार? भाऊबीज कोणाबरोबर करणार? आणि नंतर मग त्याच्यामध्ये इमोशन्स नाहीत, या सगळ्या भावना नाहीत. इथे कितीतरी पुरुष असे आहेत की ज्यांनी उशिरा लग्न केलं, कारण त्यांनी असं म्हटलं की माझ्या धाकट्या भावाचं शिक्षण व्हायचंय, माझ्या बहिणींची लग्न झाल्याशिवाय मी लग्न नाही करणार. फिलिंग ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी आहे ही मुलांना येणार, भाऊ बहिणच नाही. आणि मग तो डिप्रेशन मध्ये गेल्यावर कुत्रं पाळायला आणा घरामध्ये, आणि मग तो टॉमी 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 आय लव्ह यू, टॉमी आय लव्ह यू. अरे प्राणी मित्र मी देखील आहे, माझ्याकडे 11 कुत्री आहेत. पण मी असं नाही म्हणणार की मुलाला डिप्रेशन बंद काढण्यासाठी तुम्ही कुत्रं आणा. अरे आमच्याकडे कुत्रं पोळी घेऊन पळतं तर नामदेव त्याच्या पाठीमागे धावतात. अरे कच्चा तेल, कच्च्या पोळी खाऊ नकोस, तुपाबरोबर खा, तुझं पोट बिघडेल म्हणून. आम्हाला भूतदया तुम्ही शिकवायची गरज नाही, पर्यावरण त्या सांगतील, आमची ती गरज नाही. तुम्ही आम्हाला आमच्या हिंदू धर्माने सांगितलेलं वी आर सेल्फ सफिशियंट, आणि आम्ही सनातन आहोत. आम्ही आमच्या चुका काढून टाकतो. आम्ही बालपणी लग्न करायला सुरुवात केली, आम्ही मुलींचं शिक्षण बंद केलं, आम्ही विधवा विवाह बंद केला. याचं कारण इस्लामची आक्रमणं यायला लागली, भयंकर आक्रमणं झाली, मुली उचलून न्यायला लागले, 500-500 जणाने त्यांचे. आणि म्हणून मुलींना वाचवण्यासाठी घरातनं बाहेर नाही त्यांनी पडायचं, म्हणून त्यांनी शाळेत नाही जायचं, म्हणून त्यांचं लग्न लवकर करून टाकायचं, म्हणून मध्यरात्री लपून लग्न करायचं. आणि पुरुष इतक्या मोठ्या संख्येने मरायला लागले की विधवांची संख्या वाढली. उरलेले पुरुष मग कुमारिकांची लग्न करणार का, या विधवांची लग्न करणार? आणि म्हणून नियम केला की नाही, त्या विधवेनी आता परत नाही लग्न करायचं, कारण पुढच्या मुली लग्नाच्या आहेत. रीती चुकीच्या होत्या, पण त्यांनी निर्णय घेतला. 16,000 महिलांना घेऊन जर देवी अहिल्या जोहरच्या चितेमध्ये प्रवेश करते तर अलाउद्दीन खिलजीची बायको नाही बनायचं मला. तिचा निर्णय आहे. शबाना आझमीला या निर्णयावर महुआ मोहितराला त्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उभं करण्याचं काही कारण नाहीये. आणि म्हणून जागे व्हा हिंदूंनो. हिंदू म्हणून मी धन्यवाद देतो या देवस्थानाला, ज्यांनी आज मला त्रिशूळ भेट दिलाय. टाळा नाही. हिंदू बंधू भगिनींनो, आपल्या घरामध्ये एक शस्त्र ठेवा, आपल्या घरामध्ये एक शस्त्र ठेवा, आणि ते शस्त्र सगळ्यांना दिसेल असं मध्यभागी. भाला असेल, तलवार असेल, त्रिशूळ असेल, खंजर असेल. लहान मुलांना लहानपणापासून बघू देत, आणि त्यांना एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीमध्ये टाकायचं असेल तर लढण्यासाठी जितक्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामध्ये टाका. तायकांडू शिकवायला टाका, जुडो कराटे शिकवायला त्यांना जाऊ देत, लाठी काठी शिकायला जाऊ देत, मल्लखांब करू देत, रायफल शूटिंग करू देत. भविष्यामध्ये सगळ्यांना लढावं लागणार आहे, जसं आज इस्रायलला लढावं लागतंय, लक्षात ठेवा. आणि 20 वर्षानंतरच्या भारताच्या दृष्टीने आत्तापासून तयारी करायची असेल, एक गोष्ट सांगतो, गणपती येणार आहे ना,
आज गेल्यानंतर गणपतीची मूर्ती बनवणाऱ्याला फोन करा आणि सांगा, यावर्षी तुझी मी मूर्ती तेव्हाच विकत घेईन जर गणपतीच्या हातामध्ये शस्त्र असतील तर. आठवून बघा आपल्या घरची गेल्या 5-10 वर्षातल्या गणपतीची मूर्ती. शस्त्र कुठे आहेत? लेफ्टिस्ट आयडिओलॉजीच्या कम्युनिस्टांनी कलाक्षेत्रात जाऊन असा धुमाकूळ घातला आपल्याला कळलंच नाही. मूर्तिकार गणपतीच्या हातात शस्त्र द्यायला तयार नाहीत. आणि तुम्ही गुगल करून 100 वर्षापूर्वीच्या गणपतीच्या सगळ्या मूर्त्यांचे फोटो आणि तैलचित्र काढा. प्रत्येक मूर्तीमध्ये गणपती बाप्पाला त्याच्या पित्याकडनं मिळालेला त्रिशूल आहे आणि दुसरा स्वतःचा आविष्कार केलेला परशु आहे, ज्या कुऱ्हाडीने त्यांनी अनेक राक्षसांचा वध केलाय. तुमच्या मुलांच्या डोळ्यासमोर शस्त्र येणार नाहीत, शस्त्राला घाबरणार नाही तर काय होणार? नो शस्त्र नो मूर्ती. तयारात सगळे? लगेच फोन करायचा, सगळ्यांनी सोशल मीडियामध्ये टाकायचं, दिस इयर नो शस्त्र, हिअर ऑनवर्ड्स नो शस्त्र नो मूर्ती. ममता बॅनर्जींनी तर दुर्गा पूजा पेंडल मध्ये दुर्गा मातेच्या हातच्या सगळे शस्त्र काढून टाकायला सांगितले आणि सगळ्या हातांमध्ये पुस्तकं दिली. गुड, पुस्तकं असलीच पाहिजेत. घरामध्ये शेल्फमध्ये सगळे क्रोकरी लावून ठेवता आया बहिणींनो तुम्ही. ती क्रोकरी काय लोकांना दाखवण्याची गोष्ट आहे? आम्ही कुठल्या ताटलीत पोहे खातो. आमच्या मुलांनी हॉलंडवरनं तो मग पाठवलाय. आम्ही तिकडे काय ठेवला असता, तो एवढा मोठा आहे, तो भरून कॉफी पाज ना मला. तिजोरीत काय तिथे शोकेसमध्ये काय ठेवलंय? अरे पुस्तकं ठेवा, नियतकालिका घ्या, संघाचे हे सांस्कृतिक वार्तापत्र घ्या ना सगळी जण. इथे आलात ना हिंदू संमेलनात, विकत घेऊन वाचा, फुकटमध्ये मागू नका. पुस्तकं घ्या, साप्ताहिक विवेक लावा, पांचजन्य लावा, ऑर्गनायझर लावा, सांस्कृतिक वार्तापत्र लावा, वनबंधू लावा. कसं धर्मांतरण चाललंय, कसं त्या आदिवासींचं धर्मांतरण थांबण्यासाठी कल्याणाश्रमाचं काम करते, सगळं वाचा, लोकांमध्ये प्रचार करा. ऍक्टिव्ह हिंदू म्हणून काम करा. सोशल मीडियामध्ये शड्डू ठोकून उतरा. ट्विटर शिकायचं, मला नाही येत नाही. राष्ट्रीय कर्तव्य म्हणून सोशल मीडियामध्ये ऍक्टिव्ह व्हा. याचं कारण सगळ्या लढाया नॅरेटिव्हवर चालतात आणि नॅरेटिव्ह सोशल मीडिया सेट करतो. तुमच्या सगळ्या मुलांना त्या रियांमधनं बाहेर काढा, रील मधनं बाहेर काढून त्यांना रिअल मध्ये आणा आणि रिअल मध्ये आणून त्यांना मग रिअलची रील टाकायला सुरुवात करा. मग बघा कशा पद्धतीने प्रचार होतो हिंदुत्वाचा. मला जरा जास्तच तुम्ही वेळ दिलात आणि शांतपणे ऐकलत आणि मी बोलत गेलो. मी क्षमा मागतो जरा जास्त बोलल्याबद्दल, कारण या दोघी भगिनी आहेत, त्यांच्या हातात शस्त्र सहजपणे असू शकतात. त्याच्यामुळे मला थोडं सावधान झालं पाहिजे. आणि आपण सगळ्यांनी माझं भाषण संपताना घोषणा देऊया. आणि मी घोषणा फक्त महामहिलांच्याच देतो, कारण सगळ्या हिंदू आणि सगळ्या संमेलनांमध्ये शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, सावरकर जिंदाबाद झालंच पाहिजे, कोण नाही म्हणतं. पण राजमाता जिजाऊ मासाहेबांचा जय जयकार नाही करायचा. ज्या फक्त आई नव्हत्या, शिवाजी घडवला एवढंच कर्तृत्व नाहीये. त्या एक न्यायाधीश होत्या, त्या एक ऍडमिनिस्ट्रेटर होत्या, त्या लढवय्या होत्या. तुम्हाला ठाऊक आहे जगामध्ये सगळ्यात पहिली महिलांची सेना कोणी? जगामध्ये सगळ्यात पहिली महिलांची सेना अहिल्या देवी होळकरांनी बनवली. पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकरांनी जगातली पहिली महिलांची सेना बनवली. मला जगातले लोक विचारतात, महाराष्ट्रीयन आहेस, तुमच्या बायका धोती सारखी साडी घालतात, काय फॅशनचा एक डिझाईन आहे का? ते फॅशन डिझाईन नाहीये. ज्या वेळेला आमचे पुरुष मरायचे त्यावेळेला घरातला पुरुष मेल्यानंतर महिला लढायला उतरायच्या, हातात तलवार घ्यायच्या आणि मग जर हॉर्स रायडिंग करायचं असेल, घोड्यावर उडी मारायची असेल, तर या 5 वारी गोल पातळांनी तुम्ही नाही हॉर्स रायडिंग करू शकणार. असं नवऱ्याच्या पाठीमागे साईडनी बसावं लागतं आणि मग 9 वारी घाला, धावत धावत जा, छलांग लगाकर घोड़े के ऊपर बैठ जाइए और घोड़े को दौड़ाते दौड़ाते जाकर महारानी लक्ष्मीबाई बनकर लढिए. महाराष्ट्रीयन महिलांची 9 वारी साडी लढवय्या महिलांसाठी तो आलेला ड्रेस आहे, लक्षात ठेवा. भारतामध्ये सगळ्यात जास्त लढावं लागलं 2 समाजांना, शिखांना आणि मराठ्यांना. शिखिणी, पंजाबिनी आणि महाराष्ट्रीयन महिला या दोघींचे पोशाख तुम्ही बघा. दोघींचे पोशाख हॉर्स रायडिंग साठी बनलेले पोशाख आहेत. आज पंजाबी ड्रेस घाला,
तुम्ही बाईक चालवू शकता. आज 9 वारी घाला, तुम्ही बाईक चालवू शकता. लढलेले आहेत. आणि म्हणून आपण सगळ्यांनी महामहिलांचा जय जयकार केला पाहिजे, दोन्ही हात वर करून. बोला राजमाता जिजाऊ मा साहेब की, पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर की, महाराणी लक्ष्मीबाई की, क्रांती ज्योती ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले की, पन्नादाई की, रानी चेन्नम्मा की, रानी रुद्रमांबा की, रानी माँ गाइडिन्यू की, रानी कनकलता बरुआ की, भारत माता की, लता मंगेशकर की, सुषमा स्वराज की, इंदिरा गांधी की, भारत माता की, माता की, माता की. या महामहिलांच्या घोषणा या झाल्या पाहिजेत. विश्व हिंदू परिषद, संघ, सकल हिंदू संमेलन 10 महिलांच्या घोषणा आधी आणि नंतर मग बोला छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, लोकमान्य बाल गंगाधर तिलक की, महात्मा ज्योतिबा फुले की, स्वातंत्र्यवीर सावरकर की. जो बोले सो निहाल. वाहे गुरु दा खालसा. नाही माहिती ना? शीख असण्याचा काही संबंध नाही, त्या हिंदूंच्या घोषणा आहेत. सगळे हिंदू द्यायला लागतील, खलिस्तानची समस्या संपून जाईल. बोला वाहे गुरु दा खालसा. आणि एखाद्या आदिवासी नेत्याची झाली पाहिजे ना. बोला धरती आबा भगवान बिरसा मुंडा की, जय श्रीराम, जय जय श्रीराम, राम लक्ष्मण जानकी. धन्यवाद. नमस्कार.